मी ह्या सगळ्यात चांगल्यावर मी दावा करणार, एक माणूस म्हणून मी ह्या चांगल्यावर माझा दावा करणार. मला जातीची गरज नाही, आपल्या संविधानानं पण सांगितलंय. पण संविधान उगीच कागद बाबासाहेबांचं आता आपण चर्चा केली मगाशी की संविधान लिहून झाल्यानंतर जे बाबासाहेबांनी भाषण केलं त्याच्यात ते म्हणलेत की हे जर इम्प्लिमेंट नाही केलं नाही तर ह्याचा काय अर्थ नाही. हे लिहून उगीच आणि आपल्याला काय ते आता भेट देतात एकमेकाला कॉन्स्टिट्यूशन, तुला धर्म जाऊ दे ते असं नाही. तू बघ तुझ्या हातात ते शिवाजी जन्मावर दुसऱ्याच्या घरात कसं सेम आहे ना. पण आपण त्याचं काहीच करायचं नाही. आणि मला बाकीच्यांच मला वाटतं जे बाबासाहेबांना मानतायत ना, जे म्हणतायत की मी अनुयायी आहे, मी त्यांच्या जातीचा आहे, यांनी तरी पटकन या गोष्टी सोडून पुढे यायला पाहिजे आणि ह्या गोष्टींचं अंमलबजावणी जे म्हणतात आपण मिरवणुका असतील, उत्सव करायला पाहिजे. आनंददायक महोत्सव म्हणजे एकदम जे काय तुम्हाला छान पद्धतीनं त्या म्हणजे बाबासाहेबांना शोभल इतका भारी माणूस, इतका इंटेलिजंट माणूस, इतका प्रेमळ माणूस, जगाच्या म्हणजे इतिहासात असा शोभून दिसावा असा माणूस. आणि त्यांच्याला आपण काय करतो तर तो पण आपण एकदा विचार करतात. ते सगळ्या खरं हे कळत नाही असं पण नाही, सगळ्यांना कळतं काय कुठं गणतरी कळत नाही, काय होतं मला दिले भीती वाटते. आता बाबासाहेब पाया पडायचं खरंच मला भीती वाटते. पण नाही पडलं तर वाटतं की अनादर केलाय. आणि ईश्वराची पण संकल्पना आपली तशी आहे. ईश्वर तर मी मानतो की सगळीकडेच आहे. म्हणजे इथं फोटोत जाऊन पाया पडणं म्हणजे ईश्वराचा अपमान आहे. म्हणजे इकडे नाही का तू. आणि तसा तो मीरचा कोणाचा शेर आहे ना की या तू बैठ की पीने थे मस्जिद में, तालिबचाच आहे का, या तू बैठ की पीने थे मस्जिद में, या ऐसी जगह बता जहाँ खुदा नहीं. म्हणजे की मी जर आपण चप्पल सोडून मंदिरात जातो ह्याचा अर्थ मंदिराच्या बाहेर देव नाही. मंदिरात गेला की देव आहे आणि त्याची रेंज तेवढीच आहे देवाची. ईश्वराची रेंज काय मंदिराच्या बाहेर गेले की चप्पल घालू शकता आणि एकमेकाला लाता पण घालू शकता. माझं असं म्हणते की ईश्वर तुम्हाला सगळं तुम्हाला तिथं बाहेर पण तुम्हाला तो बघत हा तसं चढा चढा ते सगळ्या संतांनी जे सांगितले आपल्याला, सगळ्याच्या ज्ञानी लोकांनी सांगितले तसंच महापुरुषांबद्दल वाटतं की महापुरुषाचा ईश्वर होऊ नये, देव होऊ नये आणि त्यांचा माणूस कोणच आपण घ्यायला पाहिजे. पण याच्यात समाज म्हणून म्हणजे आपली ज्या काही पद्धतीची जडणघडण आपण मगाशी गाडगे बाबा, बाबासाहेब आणि यांची सगळ्यांच्या गाडगे बाबांसारखा माणूस जो आयुष्यभर झटला की मूर्तीपूजा करू नका, आपण त्यांचीच मूर्ती बसवली आणि त्यांचीच पूजा केली जाते. ही जी प्रेरक आहेत आणि त्या पद्धतीने आपण मूर्तीत सगळ्या गोष्टी, मूर्तीत सगळ्या भावना, म्हणजे भावना हा एक विचाराचा भाग असायला पाहिजे. तो असा आकुंचन पावल्यासारखा आपण एका मूर्तीकडे आगमन करतो. एक किंवा आता मिरवणुकांचा विषय घ्याला, तुझ्या सगळ्या सिनेमांमध्ये तुझं कॅरेक्टर प्रत्यक्ष नसतं तरी तू कधीतरी कुठेतरी नाचताना दिसतो. ही काय साई नाही नागराज, ते मी नाही करत, ती कॅरेक्टर आहे जे मी करतो. कारण की ते सगळी गपलत होती ना. पण त्याच्यामध्ये काहीतरी तुझं हे मी तुम्हाला म्हणतो ना मला नाचायला आवडतं हा वेगळा भाग आहे. पण ते तुम्ही जे पात्र बघितलं तर हॅनरीतलं पण जो चंक्या आहे, हॅनरीतली मिरवणूक त्यातलं नाचणं ह्याला वेगळे आयाम आहेत म्हणजे माझ्या दृष्टीने. आणि मी डिरेक्टर असल्यामुळे मला मोठं पात्र झेपत नाही. मला माहिती की आपणच करणं त्याला खूप वेळ लागेल, मीच करायचं, मीच ऍक्टिंग करायची. मी मी आता वैकुंठ नावाची जी फिल्म केली तर ते कळते की खूपच त्रास होतो तुम्हाला, कारण की तुम्ही बघता आणि एकतर ना मी दुसऱ्याचं जज करू शकतो की तू ऍक्टिंग करतोय की नाही. आता मला त्याच्यात डिरेक्टर म्हणून मला इम्प्रोवाइज करू शकतो, स्पॉन्टेनियस काही सुचतं. तर जेव्हा मीच फ्रेममध्ये असेल तेव्हा डिरेक्टर कोणी बघत नाही. ते मला जरा हे वाटतं. मग मी फिल्ममध्ये छोटं छोटं काहीतरी करायचा प्रयत्न करतो. ते असे वेळ रोल असतात जे विचित्र मजेशीर, ते रोल करायचा प्रयत्न करतो. पण मी ते रोल करतोय म्हणजे ते भारी रोल आहेत अशा अर्थाने नाही करत. नागराज सिग्नेचर आहे. म्हणजे जसं सुभाष घईच्या बहुतेक पिक्चर मध्ये सिग्नेचर म्हणून नाही, ऍक्च्युअली ते पात्र म्हणून आहे. सिग्नेचर म्हणून काय केलं असतं मी एखादा फक्त येऊन गेलो असतो वगैरे असं केलं असतं. तर ते तसं नाहीये. ते मी काहीतरी पात्र करतो आणि ते खरं तर हँडरीत मी करणार नव्हतो, पण माझ्या प्रोड्युसरने सांगितलं की तूच कर. आमचे निलेश नवलखा आणि विभाग कजारिया म्हणून आमचे सगळे मित्र आहेत. म्हटली तूच चांगलं करतोय, तूच कर. आणि मी ते ऑडिशन घ्यायचं तर ते ऑडिशनला ते मला आवडायचं नाही, तर ते म्हटले तूच करा. आणि मला मनात वाटलं की बरं आहे करतो म्हणून. पण तशी तुला ऍक्टिंगची म्हणजे तू डिरेक्शन आणि याच्याला पण तुला वाटतं ऍक्टिंग तुझ्या आवडीचा प्रांत दिसतोय कारण आणि त्याचा परफॉर्मन्स दिसतोय. नाळामध्ये तू खूप चांगल्या पद्धतीने मला वाटतं नागरांनी भूमिका. मला आवडतं ऍक्टिंग करायला, पण मला जास्त आवडतं आणि मला जास्त नीट येतं असं मला वाटतं ती दर्शन. मला त्याची मजा येते. ऍक्टिंगची मला ऍक्टिंगचा त्रास होतो, म्हणजे ते त्रासदायक काम आहे आणि खूप पेशन्सचं काम आहे. आणि कदाचित मी तेवढा चांगला ऍक्टर नाही आणि मला जे नीट येते ते मी करायला पाहिजे असं मला वाटतं. मध्ये मध्ये डायव्हर्ट होतो मी, पण आता ठरवलंय की आपलं काम आपण नीट करायला.
तुझी जी बोलण्याची लकब आहे म्हणजे तू अजूनही वाटतं की सोलापुरातून करमाळ्यात पाहिजे तुला राजा म्हणायचं लहानपणी राहिलं. तर ही जी सगळी बोलण्याची लकब आहे ज्या पद्धतीने तू करतो तुझे विषय मांडण्याची हातोटी ते सगळं ते ग्रामीण भाग सगळं तू तसं ठेवलंय. मला स्पेसिफिकली असं वाटतं की तू फार टेक्निकली हुशार माणूस आहे, तुला ऑडियन्स सेगमेंटेशन कळतं, तुला कळतं तुझा चित्रपट कसा कमर्शियली हिट होऊ शकतो कसा होऊ शकत नाही. एका विशिष्ट वयातल्या तरुण ऑडियन्सला ओढण्यासाठी तू बरोबर जिंगाड सारखं गाणं टाकतोस आणि हे करतो. हे काय याच्या मागचं सगळं बॅकग्राऊंड युनिक आहे म्हणजे तुझा बाह्य अपीअरन्स हा दिसताना एकदम असं वाटतं की हा फारच जमिनीवरचा माणूस आहे, पण तुझ्या कामामध्ये प्रत्येक गोष्टीचं सेगमेंटेशन परफेक्ट. पण जमिनीवरच माणूस आहे मी. म्हणजे अशी माणसं दाखवा मला की जे जमिनीवर नाहीत. सगळी आपण आता काय मी दरवेळेस म्हणतो हवेत उडायला प्रेमात पडायला लागते. गुलजाराचं आहे ना तर गाणं, पण तो पण अनुभव झालाय. हो ते ते पण परत कोण जात नाही. पण तुम्ही असं काहीतरी चांगलं काम करता म्हणजे तुम्ही जमिनीवर असू शकत नाही, ह्याला पण काय म्हणजे मला वाटतं लॉजिक नाही. आणि तुम्ही तुमचं काम नीट करायला पाहिजे. जे काही मी करतोय ते खूप मन लावून करायचा प्रयत्न करतो आणि लकीली ते सगळ्यांना आवडते. पण ह्याच्यात म्हणजे अजून तुझ्या बहुतेक सिनेमा बोर नाही झाला ना आम्ही दोघं. तुम्ही पण विचारा काय काय मध्ये. अजय अतुलचं संगीत आणि ते ज्या पद्धतीचं संगीत असतं म्हणजे यंग क्राऊड सैराटच्या आधीचं तुमचं प्रमोशनचं फंडे काही बघितले ज्या पद्धतीने केलं जातं ती याची काही बेसिक तुझी एक स्वतःची स्ट्रॅटेजी. डिरेक्टर म्हणून तुमच्या चॉईसेस असतात, तुमचं एक म्हणणं असतं कारण की डिरेक्टरची जबाबदारी असते की फिल्म कशी जाणार आहे काय काय होणार आहे. आपण अजय सारखे जर संगीत दिग्दर्शक तुमच्यासोबत असतील तर म्हणतो ना की सोन्याहून पिवळं होतं सगळं. आणि अजय इतक्या प्रेमाने इतक्या हुशारीने ते काम करत असतात. त्यांचा काय म्हणतात त्यांची प्रतिभा इतकी भारी आहे की चिंगाडसारखं गाणं कल्पनाच केलं नसतं असं गाणं किंवा सैराटची सगळीच गाणं याड लागलं. आणि तर याड लागलं जेव्हा सुरुवातीला जरी ट्यून झाली तेव्हाच आम्ही इतके मंत्रमुग्ध सगळे झालो होतो आणि त्याला शब्द नव्हते. आणि माझं जर असं हट्ट होतं की ते शब्द सुद्धा नको आपण तसंच याड लागलं तर जे होतं ना तर ते तसंच करू. आणि सिनेमा म्हणजे दिग्दर्शक तो काय करतोय सिनेमा काय सांगायचा प्रयत्न करतोय हे समजून संगीत अजादूत करतात. त्यामुळे त्याचं एक जिन्सी सैराटचं सगळं झालं आणि ऍक्टर सगळ्या बाजू त्याच्या इतक्या सुंदर झाल्या त्यामुळे लोकांना जास्त चित्रपट आवडतो. एक याच्यामध्ये हे बघताना सैराटच्या वेळेस त्याचे म्युझिक आणि त्या पद्धतीने केल्या गेलं तुम्ही बाहेर जाऊन तिथे कुठल्याही मला बॉलिवूडच्या पण कुठल्याही सिनेमाचं संगीताचं त्या ठिकाणी म्युझिशियन्स आणि त्या पद्धतीने केलं हे स्वप्न आणि हे सगळं बघायला पण खूप मेजर असा वास ते लागतो. दुसरं या सगळ्या मागे पैशाचं पण निमित्त आहे. एका मराठी पिक्चरमध्ये आणि ज्याचा बाज ग्रामीण आहे तिथे असा विचार हा विचार कुठून आला सगळ्यात पहिले. मी ते म्हणतो तुम्हाला पैसे लावायचे कुठे हा मुद्दा पाहिजे. म्हणजे खिशातले पैसे पण कुठे जायचं हे जर नसेल ठरवलं तर पैशाचं काय करायचं कळलं. कारण तुमच्याकडे प्लॅन पाहिजे ना नीट आणि त्या प्लॅनवरती म्हणजे तुम्ही पैसे लावणार. तर आमचे जे प्रोड्युसर आहेत झीचे सगळे लोक निखिल साने विशेषतः त्यांना ते आपलं पोटेन्शियल दिसत होतं कळत होतं की जे काही करतो आपण ते सत्कारणी लागणार आहे आणि ते गरजेचं आहे म्हणून हे केलं. आणि नाहीतर हॉलिवूडमध्ये जाऊन म्युझिक रेकॉर्ड करणं ते खरं तर एक जरा अय्याशी वाटावी. पण जी गाणी आहेत ज्या पद्धतीची सिम्फनी जे म्युझिक अजय अतुल यांनी तयार केलं तर त्याच्या कल्पनेला मॅच करायला ते करायचं गरजेचं होतं त्यामुळे ते केलं. एक तुझ्या सगळ्या चित्रपटांचा जो शेवट असतो बहुतेक बॉलिवूडमध्ये जनरली जेव्हा चित्रपट बनवतात लोक तर शेवटी सगळं गोडगोड करायचं असतं किंवा ते तुम्हाला एका विशिष्ट कन्क्लुजनला आणून ठेवतात. एका कोपऱ्यावर तुम्हाला एका ठिकाणी आणतात आणि तिथे त्यांचं मत देऊन मोकळे होतात. तुझे सिनेमे बघितल्यानंतर आम्ही तिथे शेवटी तो शेवट बघितला की प्रचंड प्रश्न प्रचंड कोलाहल प्रचंड कावर मासतं मनात विचारांचा. याच्या मागची तुझी काय भूमिका असते. तुला संदेश नेमका द्यायचा नसतो की तुला तुझं म्हणणं आहे की मी हे मांडलंय आणि तुम्ही तुमचा अर्थ काढायचा. तिथे हे मागं पण उदाहरण देते एकदा की लोकांचं काय असं अपेक्षित काय असतं की आपल्याला आधी विचार असतं ना की म्हणजे विशेषतः जर फॅमिली ड्रामा असेल तर एखाद्या सुनेला सगळी छळ करून घराबाहेर काढतात वगैरे आणि मग ती बिचारी त्राही इकडे इकडे फिरते आणि काय करतं आणि शेवटी तिला घरात घेतात आणि तिला घरात घेतली की आपल्याला इतकं रडायला येतं लय भारी वाटतं सगळ्याला घ्यायला घरात सगळे एकत्र फोटो काढतात पिक्चर संपतात. पण प्रेक्षकांना बरं वाटतं की त्या सुनेला बाहेर काढलं होतं खरं
प्रश्न उभा राहता, एक सामाजिक प्रश्न एक झाला, पण तिला घरात पण घेतलं बरं, मग आता काही चिंता नाही, घरी जाऊ शकतो. जर ती बाहेरच राहिली आणि प्रेक्षक घरी गेले तर ते विचार करते हिरे असं झालं काय, म्हणजे पिक्चर असा असं त्यांना ते राग प्रश्न निर्माण केला तर तुम्ही सोडून टाका. मला कधी वाटतं की प्रश्न आहे आणि चित्रपटगृहातून बाहेर पडलं तरी आहेच, तुम्ही पण घरी घेऊन जावा थोडा प्रश्न आणि विचार करा की ह्याचं काय करायचं आहे. म्हणून मला वाटतं की सगळ्याचं कन्क्लुजन म्हणजे दरवेळेस सगळ्याचं कन्क्लुजन करून जगाने दगड मारलं काय, मग बरेच म्हणजे पिक्चर अर्धा संपला आहे. जगाने दगड मारलं काय होतं मला ऐकलंच नाही, सगळ्यांना माहिती काय होऊ शकतं, सैराटच्या ते लहान पोराचं काय होऊ शकतं, जास्त विचार करायला पाहिजे. आणि म्हणून कन्क्लूड करणं हे जे म्हणतो ना साता उत्तराची कहाणी सफळ सफळ झालेली काय ते बरं पण आहे, कधी कधी बरंही वाटतं काय काय तशाही फिल्म पाहिजेत, नाही मग म्हणत नाही, कारण की दरवेळेस तुम्ही वास्तव अंगावर नाही का येतं ते. पण मला असं वाटतं की हे प्रश्न आहेत आणि थोडंसं घरी घेऊन. माझा फॅन्ट्रीच्या विषयातला एक किस्सा आहे. मी अमरावतीमध्ये फॅन्ट्री बघितला आणि माझा एक डॉक्टर मित्र शाळेतला, तो आता डॉक्टर आहे आणि एक इंजिनियर मित्र, अशा दोघांना आम्ही पिक्चर बघायला आम्ही तिथे जण की शेवटचा दगड मारण्याचा सीन झाला आणि उठतो आणि ते दोघं जण प्रचंड शिव्या झाल्या. तो इकडे विदर्भात लोक म्हणतात कुठं मारला मोठा. सो अशी सुद्धा लोक आहेत की ज्यांना या कन्क्लुजनला यायला की नेमकं काय झालंय हे समजत नाही. आणि अशा वातावरणातलं आणि ही संख्या खूप मोठी आहे तशी, अशा वातावरणात कमर्शियल सिनेमा बनवायचा वास्तवावर आधारित, ती रिस्क नाही वाटली कधी? मी ते सांगतो मला, मी तिथे रिस्क कशाची घ्यायची, रिस्क कशाची, पैशाची फक्त ना. पैसे तर मला ते मी विचार करत होतो, माझ्याकडे पैसे नव्हते आणि मी विचार केला की मला ह्याच्यातून पैसे मिळते हे तर कधी कल्पनेत केलं नव्हतं. मी सगळ्या नोकऱ्या करून बघितल्या, काय काय उपद्योग करून बघितले. मी तसा पोलीस पण झाला, पोलीस झालो, म्हणजे काय स्टेशनरी दुकान चालवलं, वॉचमॅन झालो, टेलिफोन बूथवर बसलो, इस्त्री दुकानात काम केलं, सगळं केलं. आणि जगण्यासाठी मला सगळं करायला भारी वाटतं, त्याचं काय त्यात काय वाव पण नाही. चित्रपट बघायचा हे माझा छंद होता, ते बनवायला लागून त्यातून पैसे मिळायला लागले, हे माझ्यासाठी हा बोनस आहे. पण हे करताना मला हे लक्षात आलं की तुमच्या मनातली गोष्ट तुम्ही सांगता त्याचे पैसे पण मिळतात, त्याचा तुमचा रोजीरोटी पण चालते. मला आता अचानक हे नाही बदलते की तुम्ही रोजीरोटीच करायला लागला ते, पण तुमच्या मनातली गोष्टी तुम्हाला जे वाटते ना ते करायला पाहिजे, त्याचे पैसे मिळाले तर उत्तम. आणि एवढंही अक्कल आहे की माझी फिल्म एकदमच प्रोड्युसरला बुडवेल अशी फिल्म आजवर केली नाही आणि करणार पण नाही, तेवढी अक्कल आहे की लाखाचे 12,000 नाही करणार. पण मनातलं पण सांगून जर त्याचे पैसे मिळाले तर उत्तम. आम्ही परवा तुझ्या विषयात बोलताना आपल्याकडे वारंवार बोलताना स्पेसिफिकली खूप चांगलं की हा माणूस आहे, याला कॉन्टेंट कळतो, हा कॉन्टेंट तयार करतो, पण याला काही घाई नाही पैसे कमवायचे, की मला खूप पैसे कमवायचे, भरमसाठ पैसे कमवायचे आणि मग मी वाटेल ते जे माझ्यासमोर येईल ते बसा सगळे चित्रपट काढते. तू काय प्रोसेस आहे तुझी, म्हणजे तू असं ठरवूनच चाललायस की याच लाईनवर तू चालणार आहेस? खरंच मला सांगतो, म्हणजे हे थोडंसं म्हणजे अनुभवानं कळलंय माणसांमध्ये, पैसा सगळं काही करतच नाही, हे असं तात्विक वाटेल, पण मी बघितले आजूबाजूला बघितलेत माणसं बघितले पैशानं अडचणी पण वाटतात. कधी कधी वाटतं फेंडरच्या आधीच बरा होतो मी, म्हणजे पैसा सगळं काही नाही आयुष्यात. पैसा पाहिजे, किमान पाहिजे, जास्त असलं तरी अजून उत्तम, पण त्याला काही मर्यादाच नाही की किती पाहिजे. म्हणजे मला तुम्ही सगळं जग दिलं तरी मला कमीच वाटेल, अजून वाटेल की हे ते काय या येतेबद्दल माहिती आपल्या सगळ्या म्हणजे तुम्हाला ती इच्छा काय संपणार नाही. पण मला याचं काम हे काय होणार, मी वेग वाढला, पैसे कमावले, माझी कामाची क्वालिटी कमी होणार. आणि ह्याला काय नाही असं तत्व देण्याची गरज नाही, ती टेक्निकलच गोष्ट आहे. म्हणजे मी 8 माणसांचा 10 माणसांचा चहा बनवू शकतो, 100 माणसं आली तर ते बिघडणार, मग त्याला तुम्ही काहीतरी मार्ग शोधणार, त्याला काहीतरी पळवाटा शोधणार. मला असं वाटतं की मला वेग वाढला पाहिजे, जेवढ्या वेगात करतो हा पण वेग काय बरा नाही, हे मला पण आता कळायला लागले, कारण की 8 वर्षात मी फक्त 3च फिल्म केले. तर मला वाटतं की जरा वेगळं करायला पाहिजे, मधला काळ कधी कधी घालतो तुम्ही इकडे, आणि मला जगायला मजा येते, जे चाललंय ना त्याची मी मजा घेतो, जिथं आहे तिथे त्याची मजा घेतो. आणि पैशानं खूप जगणं सुकर पण झाले, पण एकदम ह्याच्यातून ह्या सगळ्या कलेला सोडून, ह्या सगळ्या गोष्टी सोडून मला काहीतरी करून पण नाही, पैसे पण नाहीत कमवायचे, ठीक तुम्हाला तसं मला काही नाही. आणि पैसे येतील, पण वय चालले, शरीर जे जायला लागले आणि हळूहळू सगळे मरणार आहेत, आपण मरते आहोत ही गोष्ट भारी आहे, त्यामुळे तुम्ही पैसा कमवला तरी मी ठेवूनच जाणार आहे. मध्ये तुझ्या ओव्हरऑल सगळा जो प्रवास आपण आतापर्यंत जर बघितला, तुझ्या जाणीवा फार प्रगल्भ आहे. म्हणजे
जनरली अशा सेक्शनमध्ये आला माणूस, कमर्शियल सिनेमा करायला लागला, पैसे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये येतो, ग्लॅमर मिळतं, त्या पद्धतीने लोक म्हणजे एखाद्या हिरोला मिळणार नाही तेवढी लोक तुझ्यासाठी, आम्ही मगापासून बघतोय लोक सेल्फी काढण्यासाठी त्या पद्धतीने झुंबड करतात. त्या सगळ्या ह्याच्यात माणूस कितीही नाही म्हटलं तरी थोडंसं जमिनीवर वर उठून तरंगायला लागतो. पण तुझ्या जाणीवा इतक्या प्रगल्भ आहेत, विशेष म्हणजे तुझ्या आतापर्यंतच्या बोललेल्या आणि सगळ्याच्या मुलाखतींमध्ये काय जाणवतं की तू काही असो तुझं मत ठामपणे मांडतोस. आता तर ओव्हरऑल जे काही सोशल आणि सगळं आपण तुझं टेक्स्चर बघितलं त्यामध्ये लोक घाबरतात बोलायला की मी या विषयावर बोलणार नाही, जातीवर बोलणार नाही, आंबेडकरांवर बोलणार नाही, महाराजांवर बोलणार नाही. पण तू मात्र तसं कधीच केलं नाहीस. तू त्या तेवढ्याच याच्यावर आहे. मला वाटतं हाच ओरिजिनल नागराज मंजूळ आहे आणि त्यावेळी दुसरा काळ आहे. तुम्ही झुंडमध्ये जे बाबासाहेबांची जयंती केली ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आहे? मग सांगितलं ते खरंच खूप स्वाभाविक आहे. म्हणजे झोपडपट्टी आली की तिथे लोक कोण असतात, कोण राहतात आणि कोणाची जयंती करतात, हे इतकं सोपं आहे करतात. ते इतकं आश्चर्यकारक वाटतंय. आणि बऱ्याच जणांनी लिहिलं की 100 वर्षात पहिल्यांदा झाले होते. तर हे करायला पाहिजे होतं आधी, जर झालं नसतं. आत्ताच झालंय 100 वर्ष, करता आधीच व्हायला पाहिजे. आणि झोपडपट्टीची लोक दिसतात, पण झोपडपट्टीच्या लोकांबद्दल काहीच कळत नाही. तर आपल्याकडे काय, आपल्या हिंदी फिल्ममध्ये काय होतं की गरीब आणि अमीर, गरीब कोण असतो अजिबात कळत नाही. भांडणं लई झाली. तुम्ही गाणी बघ, म्हणजे झुंडचा किंवा सैराटचा कंटेंट असं काय नवा आहे. म्हणजे भांडणं अगदी तुम्ही कुठलाही पिक्चर काढायचे, लव्ह स्टोरी कुठली, तर त्याच्या हे आहेच, पण ते स्तर आहे. आणि एवढी लोक का लागणार नाही म्हणतात, त्याचं कारण काय नीट कळत. सतत तुम्ही ना साधारीकरण करून टाकतो आपण. आणि तर थोडंसं जे आहे ते सांगायचा प्रयत्न केला, आपल्याला वाटतं की अरे ते धाडस केलं. हे खूप स्वाभाविक आहे आणि ते तुम्ही कुठेही गेलं तरी सहज दिसणारे दृश्य आहे. त्यामुळे मला त्यात असं काही विशेष केले असं नाही वाटत. हे मी मला बघायचं तुला विचारलं, तू ज्या पद्धतीने व्यक्त होतोस, मोकळा राहतोस, आणि तुला वाटत नाही की या सगळ्या ओव्हरऑल आताच्या सगळ्या पॉलिटिकल आणि सगळ्या ह्याच्या सिनारीवर तुझं परत एकदा वर्गीकरण होईल? काय होईल मला स्वतःला, मी तुम्हाला खरं सांगता, मी स्वतःला, मला जेवढी अक्कल आहे ना, मी जात ओरडण्याचा प्रयत्न केला. मी सांगतोय मोळगडात जातील, पण मला जातीचा अजिबात अभिमान नाही आणि मला कळच पण नाही. जात ही ना डाटा आहे. म्हणजे डाटा पुस्तकांची लायब्ररी कशी हे असते तसा डाटा आहे. त्या जातीला घेऊन जर तुम्ही इतकं ठाम राहिला की मला लय भारी वाटते किंवा मला लय निवडून वाटते, दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. त्यामुळे मी जे काय बोलतोय, मी जे काही करतोय, आणि मुळात मला माहिती की माझ्या मनात कोणाबद्दल द्वेष नाही, हे मी लय ठामपणे सांगू शकतो. मला बाकीचं मी गॅरंटी दिली नाही, मी नक्की चुका करेल. मला कधी एखादं नाही का इतका कोणी शहाणा असं नाही, मी तरी नाही. मला कधी कधी तरपडून हेच लागून कळते, बोलताना काय चूक करील, कधी कधी वागताना काय असं होईल. पण मला हे माहिती की माझ्या मनात द्वेष नाही आणि मी जे करतो ते चांगलं काहीतरी व्हावं. त्या सगळ्या ज्या माणसांकडून अक्कल शिकलोय ह्या वाचनातून शिकलो, त्यातून मला कळते की मी सगळ्या माणसांवर प्रेम करतोय. आणि पण त्यामुळे मला घाबरायची गरज. कुणी मला किती कॅटेगराईज केलं तरी मी त्या कॅटेगरी टाकलेला मला घाबरत नाही. आणि मला आपले हेतू जर माहिती तर त्याला घ्यायची गरज नाही. रघुवीर यादव बरोबर एक पिक्चर केलेला आहे. हा, त्याच्यामधली ती तुमची भूमिका होती, हो. त्या भूमिकेची तुम्ही केली तर ते काम केलं तर तुमच्या घरातल्यांची काय प्रतिक्रिया? काय नाही सर, ऍक्टर आहे मी. विलनची भूमिका वाटते ना, त्यामुळे ते वाटतं की माझ्या आता जर लेखणी नसती असती कोणचा असता तेव्हा असेल आणि मनातला मी जो अतोनात कोला आलाय तो उपसतच राहिला असतो. आतापर्यंत सर पॅन्ट्री झालं, सैराट झालं, पिस्तुले असेल आणि आता झुंड, म्हणजे आज तुम्ही करताय. मग याची जी तीव्रता होती आधी, तरी आता थोडीफार काही कमी झाली का, हा माझ्या मनातला प्रश्न आहे. कारण की मी हा विचार करतो, तुमच्या बद्दल खूप विशेष प्रेम आहे मला आणि मी अनेक तुमचे इंटरव्ह्यू वगैरे बघितले, इथे हा प्रश्न विचारला गेलाय की नाही माहित नाही. पण मला असं वाटतंय की आता एवढं केल्यानंतर ती काय जी आधीची तीव्रता होतं ते काय जगणं होतं ते अगोदर ते तुम्ही बघितले, पाहिले आणि जे मांडण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही थोडंफार करताय आणि इथून पुढे करत राहणार. पण त्याची जी तीव्रता होती ती या मांडण्यानं काही थोडीफार काही कमी झाली आहे का? तीव्रता म्हणजे कसं? म्हणजे अगोदर आतापर्यंत जो कोलाहल होता, म्हणजे आतापर्यंत मला हे मांडायचं होतं आणि आता आपण मांडू शकलो, ती जी मनात होती ती तीव्रता ती आता फार थोडीफार कमी झाली की काय, त्याचं प्रमाण कसं आहे?
वयानुसार अख्तर येत जाईल तसं तुम्ही शांत होता. म्हणजे आईस्क्रीम बघून जे 10 वर्षाचं पोर गोळ्या मारतं ते 20व्या वर्षी तुम्ही 30व्या वर्षी काही मिळून 60 तर इच्छा असली तरी खाऊ शकत नाही. हे बदल होणार, हे सगळ्यात होणार, माझ्यात नाही होणार. पण माझं मत बदल, आईस्क्रीम आवडत नाही असं नाही होणार कधी आईस्क्रीम. त्यामुळे मला जे म्हणायचं ते कधी बदललं नाही. माझ्या मनातला कॉल आला, एकट्याच्या मनातला नाही, 1 करोड लोकांच्या मनातला कॉल आला. त्यामुळे मला जितक्या मनाचा कॉल आला जर माझ्यात असेल तर तो येत राहील. पण कसं असतं की तुम्ही जरा समंजस व्हायला लागतंय. मला माझ्या कळायला लागतं. आधी आग्रही होतो, म्हणजे नाही का दार उघडत नाही तर लाता घालू तोडू. आता वाटते की दुसरं दार फटवू, ते पण नसेल तर आपलंच दार फटायचं आणि त्यांना विनंती करून की बाबा दार उघडा. तर हे तुमचं जे ॲग्रेशन असतं ते ॲग्रेशन कमी होत जाईल. पण कोलाहल नाही मला वाटतं कमी होणार. आणि कमी होणार म्हणजे जर असेल समाजात तर तो येईल मनात, माझ्या मनात असेल तर येईल. आणि मन शांत झालं तर मग उत्तमच आहे. कोलाहल संपला माझा, मला आवडेल की शांत. सर एक विचारू का प्लीज? आपण झूम पिक्चर करणार फार बरं वाटलं ऐकून आणि पाहून पण की जिथं बाबासाहेब आंबेडकर तुम्ही चित्रपटाच्या माध्यमातून जयंती उत्सवाच्या माध्यमातून दाखवलात. आज TV सिरियल आपण जर पाहतो, झी TV म्हणा की कुठल्याही TV चॅनल पाहतो तर एक बौद्ध कुटुंब जे आदर्श कुटुंब दाखवत नाहीत. म्हणजे जे आदर्श कुटुंब आहे, कारण की अनेक वेळा आपण पाहतो की झोपडपट्टी, परंतु त्याच्यातूनही एक चांगल्या क्वालिटीचे लोक बुद्धिझम जगतोय. तर अशा पद्धतीत जर लोकांपर्यंत पोचलं, कारण की हल्ली आपण काय करतो, कुठलेही TV चॅनल पाहतो तर मी असं पर्टिक्युलर बोलतो पण सर्व जाती धर्मांना दाखवलं जातं. सर्व जाती धर्मांचे सणसूद दाखवतात. मग रंगपंचमी असो किंवा दहीहंडी असो, XYZ. पण या माध्यमातून जर लोकांपर्यंत या भारतातली लोक, बुद्धिझमची लोक सुद्धा फार चांगलं माध्यम आहे जगण्याचं, हे जर आपण दाखवू शकतो आलं तर उत्तमच आहे. सगळ्या लोकांचं चित्र यायला पाहिजे. याच्यात मला वाटतं नागराज मला खूप महत्वाचं वाटतं की बाबासाहेबांची बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्यांना पूर्ण बौद्ध धर्म समजून सांगेपर्यंत तेवढा कदाचित वेळ मिळाला नाही. आपल्याला नीट ते समजलेलं पण नाही. त्याचा खूप छोटा भाग आपण घेतो किंवा तेवढ्याच पद्धती येतो. मला वाटतं नागराजच्या पण वेळेच्या आणि सगळ्या लिमिटेशन्स आहेत ते बघता. एक प्रश्न आहे. पहिला चित्रपट असा बनायचे त्यावेळी एक मोठा कलाकार घेऊन चित्र बनवत होते. तुम्ही आल्यानंतर पिस्तुल्या पाहिल्या, फॅन्ट्री झाला, तुम्ही जनरल आर्टिस्ट लोकांना घेऊन काम करणार आणि आता तुम्ही बिग बीला घेऊन काम केलं. तर यापुढे तुम्ही इंडस्ट्रीमध्येच आर्टिस्ट घेणार आहात की परत त्या आर्टिस्ट सोबत काम करणार आहात? ते तुम्हाला जशी गरज आहे ना स्क्रिप्ट तसं करेन आणि नव्या लोकांनाही संधी देईल आणि सगळ्यांसोबत पण काम करायचे. जे काही चांगले ॲक्टर आहेत, जे माझ्या आवडीचे आणि मराठी जितकं चांगलं काम करतात त्यांच्यासोबतही काम करायचं. सगळ्या कथेची गरज बघून जास्त मी प्रयत्न करतो. जगासारखं पोरगा तुम्हाला इंडस्ट्रीत सापडलं नसता, म्हणून जगात मला जाऊन तिथं शोधायला पाहिजे. पिस्तुल्या सापडलं नसतं, पिस्तुल्या तिकडे शोधायला पाहिजे. तर मी जसं गरज वाटते तसं प्रयत्न करतो. सैराटमध्ये शिक्षण पूर्ण घेऊन प्रत्येक पालकांची इच्छा असते मुलांनी शिक्षण घेऊन पुढे मग आपल्या मार्गाने लागा, संसाराच्या किंवा प्रेमात पडायच्या. तर सैराटमध्ये अल्पवयीन मुलंच प्रेमाच्या मागे लागले तर ही कल्पना आपल्याला कशी? ते अल्पवयीन नाही एकतर सैराटमध्ये कॉलेज पोर आहेत. नाही, कॉलेज पोर आहेत. मी नीट जर त्यातला सैराट गेला तर ते सगळे कॉलेज पोर आहेत. 12वी नंतर. पण तरी तुमचा प्रश्न आहे की बाबा लवकर प्रेमात पडावं नाही. हा इतका गहन प्रश्न आहे. तुम्ही जेव्हा 20 वर्षाचे असतात तर तुमचा प्रश्न वेगळा असतात. आता तुमचा प्रश्न वेगळा आहे. बचपन आता वेगळं असेल तेव्हा तुमचं मत वेगळं असेल. तुम्ही 20 वर्षाचं जाऊन उत्तर दिलं तर वेगळं होईल. पण हे मतच आहे की सामंजस्य असावं जरा बघून एक फक्त शेवटचा प्रश्न प्रेमाला शेवटचा ऐकूया. सैराटमध्ये शेवटी जे खुनाचा जो सीन दाखवलाय, बहुतांशी इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच निर्मात्या प्रोड्युसरांच्या ध्यानीमनी असतं की कॉमेडी चित्रपट असावा किंवा कॉमेडी अंगाने त्याची पटकथा, संवाद गेलेले असावेत, कथा असावी. सैराटमध्ये जे शेवटी दाखवलंय तेव्हा प्रोड्युसर किंवा इतर टीममध्ये किंवा अजय अतुल दादाने पण त्या सीनला बॅकग्राऊंड स्कोर दिलेला नाहीये, म्युझिक दिलेलं नाहीये. तर असा कधी विरोध होतो का टीममध्ये पण तात्विक जे कथेच्या बाबतीत आहे की हे शेवट असा व्हावा किंवा हँड्रीमध्ये सुद्धा तू शेवटी कॅमेऱ्यावर दगड भिरकवलाय जो समाज माध्यमांवरती हे ना
कथेची जशी गरज असते, रायटर आणि दिग्दर्शक हे जास्त ठरवतात, ते बाकीचे ठरवत नाही, प्रोड्युसर ठरवत नाही, पण चर्चा करू शकतात, सांगू शकतात. जर डिरेक्टरला नीट कळत असेल ना की त्याला काय करायचंय, तर तुम्हाला बाकीचे सपोर्ट करतात. तुम्हाला कन्फ्युज असेल ना तर मग सगळे सल्ला द्यायला लागतात. चहा करताना तुम्ही असं जर बघत बसला तर सगळे जण साखर टाकतात. पण तुम्हाला माहिती ना, गप्प बसा, मी पाचतो, पण माझी साखर कमी पण चहा असाच आहे. असं तुम्ही म्हटला ना की मला जरा कळलं बरं का, चहा जरा गंडलं वाटतं, सगळे उठून येतात नाही जरा. म्हणजे आमचा मित्राचा किस्सा आहे एकदा, आम्ही मटण करत होतो शेतात, करता करता सगळ्यांना उत्साह आला, थांब मी करतो, तू थांब, आणि तू मी करतो यात भांडण झाली. जे काय आम्ही शेवटी खाल्लंय ते नाही भारी झाले. मला वाटतं नागराजच्या विषयात ज्या पद्धतीने म्हणजे हे कदाचित ते दबंगमध्ये असा बेल का आलवला हे कदाचित इकडे कोणालाच विचारणार नाही. पण हे ज्या हक्काने आणि ज्या प्रेमाने नागराजकडे लोक येतात, ज्या प्रेमाने तुझ्याशी बोलतात, कारण तू त्यांना त्यांच्यातला वाटतोस. आणि मला वाटतं या शृंखलेच्या निमित्ताने हा जो माणसांमधला माणूस आहे, आणि या शृंखलेच्या निमित्ताने नवी मुंबई महापालिकेने सुद्धा जे एक विचारांचं रोपटं लावलंय, मला वाटतं ही इथे थांबायला नको. ही सुरुवात आहे. आपण 2022चा जागर 2022 हा कार्यक्रम आणि या शृंखलेचा शेवट इतका सुंदर, इतका छान दिलखुलास झाला, आणि एक नवीन विचारांची पेरणी या निमित्ताने नवी मुंबई महापालिका नागराजच्या साक्षीने करते. तर त्यांच्या पुढच्या सगळ्या या वैचारिक पेरणीच्या वृक्षरोपणाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तुम्हा सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. नवी मुंबईकरांच्या वतीने सर्वप्रथम मी तुला मनपूर्वक स्वागत करतो या नवीन मध्ये. आपण जनरली बघताना आवाज संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. आपण जनरली जगतो माणूस म्हणून, आणि माणूस म्हणून जगत असताना आपल्या गरजा निर्माण होतात. त्या गरजांमधून शहरं निर्माण होतात, शहरं मोठी होतात, आणि शहरं मोठी झाली की परत गर्दी होते, गर्दी झाली की परत एक महानगर तयार करायला लागतं, आणि त्या गर्दीतून आणि गर्दीतून तयार झालेलं हे नवी मुंबई नावाचं महानगर. पण शहर जरी तयार होत असलं तरी त्या प्रत्येक शहराला एक स्वतःची अशी संस्कृती असायला लागते. अदरवाईज त्या शहराचा तोंडावळा जो नेमका तयार व्हायला पाहिजे तो तोंडावळा तशा दृष्टीने होत नाही. महापालिका जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टींवर काम करत असते, जनरली तुम्ही महापालिकेचं जर काम बघितलं तर महापालिका म्हणजे काय, रस्त्यांची गटारांच्या कामांपासून तुमच्यासाठी तुमच्या जगणं सुसह्य करण्यासाठीच्या सगळ्या बेसिक अम्युनिटीज पुरवणे, तुमचं जगणं सुसह्य करणे या दृष्टीने काम करणारी एक संस्था. टिपिकल सरकारी संस्था असते की त्या संस्थेने तेच करणं अपेक्षित असतं. लोक महापालिका आयुक्त असो, महापौर असो, त्यांच्याकडून त्याच स्वरूपाच्या अपेक्षा असतात. पण मला वाटतं गेल्या काही दिवसापासून या सभागृहाच्या निमित्ताने इथे जे सुरू आहे ते थोडं विलक्षण आहे, वेगळं आहे, आणि हे कधीही न घडणार आहे. आपण सगळ्या सभागृहापासून सगळ्या गोष्टी बघितल्या. ओव्हरऑल या आपल्या शहरांच्या संस्कृती, त्या पद्धतीचं सगळं ओव्हरऑल टेक्स्चर, सोशल टेक्स्चर बदलतंय. हे सगळं बघून तुला काय वाटतं की अशी शहरं तयार व्हायला पाहिजेत की नाही? मी पहिल्यांदा आभार मानतो की मला इथं तुम्ही इन्व्हाइट केले आणि इतक्या संख्येनं तुम्ही इथं उपस्थित आहात. आणि मला फार भारी वाटायला लागले आणि मजा यायला लागली. मी जो अनुभव घेतो इथं आल्यापासून, तुम्ही शहरांचा उल्लेख केला, एक कविता भोपाळबद्दल आहे, कुठल्याही शहराबद्दल असू शकते की अच्छा खासा था भोपाल बिघडकर राजधानी बनते. मला वाटतं की शहरं, छोटे शहर असतात, छान असतात, आणि ती बिघडूनच राजधानी होते. तर ते राजधानी व्हायला असं काय तुम्ही सरळ होत नाही. पण मोठी शहरं झाली की अशा महापालिका झाल्या की, पण आता ह्या मागापासून आल्यापासून आणि सगळ्यांना बोलतोय, सगळ्यांकडून ऐकतोय मी आता, मला असा अनुभव मी फक्त परदेशात जेव्हा गेलो तेव्हाच मला आलेला. मला असं वाटलं नव्हतं की भारतात असं कधीतरी मला वाटेल इतके छान, इतक्या आस्थेनं, इतक्या सौंदर्य दृष्टीनं, इतक्या प्रेमानं एखादं स्मारक उभं केलं जाऊ शकतं. हे त्याचं एकदम काय म्हणतात प्रत्यक्ष आणि जिवंत उदाहरण आहे. मला आणखी एक गोष्ट काय भारी वाटते की बाबासाहेबांचं स्मारक आहे म्हटलं की एक भव्य दिव्य पुतळा असायला पाहिजे असा आपला हट्ट असतो. तो नाही, त्यासाठी खरंच तुमचं सगळ्यांचं कौतुक ज्यांनी केलं. आणि मला दरवेळेस भीती वाटते पुतळ्यांची आणि फोटोंची, म्हणजे बाबासाहेबांचा असला तरी, कारण की हात जोडले की मोकळे होतो आपण. हात जोडताना काही काळजी सोपस्कार
जे पार पाडतो की चप्पल सोडा, असं करा, तिथं करा, असा हात लावून असं काहीतरी फोटो टाकावं. आणि मग त्या फोटोला एकदा नमस्कार केला की फोटोचा आपला संबंध संपून जातो, फोटो किंवा पुतळा. पण ते न करता तुम्ही जी लायब्ररी आहे, जे ग्रंथालय आहे, इतकं अप्रतिम आहे, इतकं सुंदर आहे. आणि तुम्हाला खरंच सांगू शकतो असं खूप कमी वेळा होतं की असं फिलिंग येतं. म्हणजे आपल्याला काहीतरी अक्कल येते वगैरे ठीक आहे, पण एक काहीतरी म्हणतो एक रोमांचित होण्याचा जो अनुभव आहे तो मागापासून मी अनुभवतोय. तुम्ही जे मला सांगत होता, जी माहिती देत होते आमचे आयुक्त साहेब आणि वानखेडे साहेब, आम्ही करत होतो, मला जी काही माहिती देत होते. आणि बाबासाहेबांचं सगळे एक जीवनपट, त्याला अगदी शब्दशः जीवनपट नाही म्हणतात, पण एक ठळक ओळख त्यांची जी व्हावी आणि ज्या ज्या गोष्टी म्हणजे परत नव्याने एकदा समजून घ्यायला पाहिजे असं वाटलं. आपण गावात नाही का, मी अलीकडं माझंही वाचन खूप कमी झाले आणि अशा व्यवस्थेत तुम्ही आलाय की तिकडं नाही का म्हणजे वाचन सोडून किंवा विचार करणे सोडून सगळं काही करू शकतो, ते करायला लागतं आता. आणि मगाशी त्यातलं एक वाचता सगळं करता करता एक बाबासाहेबांनी जे रमाईला 4 पत्रिका लिहिली आहे त्याच्यात त्यांनी रमाईचं कौतुक केले वगैरे लिहिलंय की माझ्यासोबत हस्ता खायला सदैव तयार असणारी आणि ह्या मित्रविरहित जगात जी मला मदत करते. मित्रविरहित जग, फ्रेंडलेस असा त्यांनी शब्द वापरलाय. ते वाचून मला एकदमच कातर वाटायला, मला जरा वाईट वाटायला लागलं मला. म्हणजे बाबासाहेबांना आपण दरवेळेस असं ईश्वर म्हणून बघतो, सारखं नाही का देवासारखं. आपला कुठलाही माणूस आवडला की आपण त्याला देव करतो आणि त्याला दुःख होतच नाही, त्याला प्रेम वाटतच नसेल, तो थकतच नसेल, त्याला कधीतरी घाबरल्यासारखं वाटत असेल का, असा विचार करत नाही त्यांनी. त्याला दरवेळेस आपण एक कसं म्हणजे दाता म्हणूनच बघतो. तर त्या एका शब्दावरून किंवा बाबासाहेबांबरोबर काय काय मला माहिती आहे वाचलंय त्यावरून मला असं वाटतं की ह्या माणसानं स्वतःचं एकटेपण, स्वतःचं दुःख, स्वतःची स्वप्न सगळी बाजूला ठेवून हे सगळं केलेलं आहे. हे आज आपण सगळे इथं आहोत हे त्या माणसाची म्हणजे उभापणा किंवा कर्तृत्व आहे. पण कधीतरी असं अचानक वाटतं की त्या माणसाला काय वाटत होते आणि एकाकी वाटत असेल, थकल्यासारखं होत असेल, जे करतोय त्याचं काय होणार आहे का नाही असंही वाटत असेल. पण तरीही एवढं मोठं काम करणं, स्वतःच्या जीवाची पर्वा केली, किती आजारपणा जडवून घेतली स्वतःला. आणि ते करताना आता सगळ्या त्या आपल्या आत्ताच्या तासभराच्या प्रवास मला ते त्या शब्दानं मला खूप आता असं घेरलंय, मला असं छळण्यासारखं वाटतंय की बाबासाहेबांना मित्रविरहित असं वाटावं, असं एकाकी वाटावं. नाही तर आपण कवी वगैरे आहेत, माझ्यासारखा माणूस लिहितोच की एकटं वाटतं वगैरे, पण असा माणूस की जो सतत संघर्ष करतोय, सतत दुसऱ्याचा विचार करतोय आणि त्याला एकटं वाटत असेल. ह्या कल्पनेनं मी जरा थोडासा भावूक झालो, जरा हल्ल्यासारखं झालंय. आणि मला म्हणून खूप गरज वाटते की वाचलं पाहिजे. म्हणून मला खूप गरज वाटते की असे उपक्रम झाले पाहिजे. आपण नंतर मंदिरं बांधण्याच्या मागे लागलोय, आपण विहारं बांधण्याच्या मागे लागलोय, आपण जेवढं काय म्हणजे विचार सोडून काय करता येईल तेवढं करायच्या मागे लागलोय. आणखी एक गोष्ट पण मला वाटतं लायब्ररी ह्या आजच्या काळाची गरज आहे, ग्रंथालय खूप गरज आहे. आणि मंदिरात जात नक्की तुम्ही सगळ्यात कुठे गिरिजाघर जे काय आहे तिकडे जा, पण मग लायब्ररीत मला वाटतं रोज एकदा गेलं पाहिजे, असा नियम करून घेतला पाहिजे. आणि जे बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून स्वतःला घेतात त्यांनी तरी हे करायला पाहिजे आणि आपण वाचायला पाहिजे. नक्कीच तुम्ही वाचणारी माणसं आहेत, पण मला हे आत्ता हे बघून खूप प्रेरक वाटलं. आणि मला माझ्याबद्दल असं वाटलं की जे काही वाचन कमी झालंय माझं, मला वाटलं की वाचायला पाहिजे आणि हे खूप महत्त्वाचं आहे. स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे आणि हे जगून नीट समजून घेतलं पाहिजे. मी आणि निलेश मगाशी गाडी देतो त्यावेळी विचार केला की आपलं तर्कशास्त्रच आपलं काहीतरी गणलंय आणि किमान तर्कशास्त्रच आपल्याला विवेक ज्याला म्हणतो की ढग आले तरच पाऊस पडू शकतो आणि कधी कधी उन्हातही पाऊस पडतो, म्हणजे कोवळ्या उन्हात पाऊस पडतो. आणि जर उन्हातही पाऊस पडला तर त्याला काहीतरी कारण असेल, असं एक जे लॉजिकल काहीतरी थिंकिंग असेल, पण ते आपलं हरवून बसायला लागले आणि आपण काहीतरी इलॉजिकल गोष्टींवर विश्वास ठेवायला लागतो. पण अशा जर गोष्टी घडल्या आणि अशी जर पेटं तयार झाली जास्तीत जास्त, मला वाटतं माणसं विचार करायला लागते आणि हे विचार करायला लावून आजच्या काळात खूप मोठी गरज आहे. तुम्ही मला करायला लावला आज एक फार महत्वाचं वाक्य तुम्ही आता बोलून दिला, त्यामध्ये आपण जनरली बाबासाहेबांच्या विषयात किंवा कुठल्याही स्मारकाला जातो तेव्हा मोठमोठे पुतळे आणि हे असतात. मला एका फार महत्वाच्या माणसाने सांगितलं होतं, त्यांनी मला प्रश्न विचारला की बाबासाहेब म्हणजे नेमकं काय वाटतं, तर मी 3-4 उत्तरं दिली की नेते, दलित नेते, इकॉनॉमिस्ट, एक उत्तम मंत्री, एक उत्तम संघटक वगैरे होते. तर त्या माणसाने मला सांगितलं बाबासाहेब हा एक विचार आणि तो विचार पेरण्याचं काम मला वाटतं या सभागृहाच्या माध्यमातून आता सुरू झालं. जनरली
आपण अलीकडच्या काळात जर तुम्ही प्रत्येक जण माझं पोट वाढलंय माझं आणि शरीराच्या मशागतीकडे इतकी आपण जास्त लक्ष देतो तर मला वाटतं ते जिम वर्सेस वाचनालय असं काहीतरी सुरू व्हायला पाहिजे. नाही, हे एकदम चांगलं तितक्या तरी करा, कारण की आपल्या मेंदूला ढेरी सुटली हे आपण बघतच नाही. Actually, त्या बाबतीत. मेंदूत फॅट जास्त झाली हे चांगली आयडिया. असं काहीतरी करायला पाहिजे किंवा नाही का, मेंदूचे गुडघे खराब झाले हे असं व्हायला पाहिजे. आणि आता मेंदूचं पण मेंदू असेल तर पण हे चांगली संकल्पना आहे, म्हणजे जिम विरुद्ध लायब्ररी. म्हणजे असं विरुद्ध करायला हेल्प पण गरजेची आहे, गरजेची आहे. शरीर चाललंच पाहिजे. पण मला वाटतं हे पण तितकंच गरजेचं आहे असं काहीतरी रुजवायची गरज आहे. आणि माणसाला फुकट म्हटलं ना या लायब्ररीत लोकांना वाटतं काय काम हे आहे. जिम मध्ये पैसे देऊन जातो, व्यायाम नाही करणार तरी पण पैसे देऊन जातो. पण इथं तर मुक्त संचार केला तर कधी त्याचं महत्व आपल्याला कळत नाही. म्हणजे खूप महत्वाचं आहे. मला मागेही वाटलं होतं तुमचा एखादा जर दुश्मन आहे ना तर त्याला मारू नका, फक्त त्याला वाचायपासून बंदी करा, त्याला संपवून टाकाल तुम्ही. मला असं वाटतं कारण की वाचन इतकी सुंदर गोष्ट आहे की ते हत्यारापेक्षा सगळ्यापेक्षा खतरनाक हे बाबासाहेबांचं म्हणणं आहे. मला वाटलं वाचत राहिलं पाहिजे. त्यामुळे हे आजचं हा सगळंच आणि बाबासाहेबांच्या निमित्तानं त्यांच्या जन्मदिवसाच्या निमित्तानं आपण जे काही कार्यक्रम करतो हे कार्यक्रम बेस्ट आहेत. हे आदर्श व्हावेत असे कार्यक्रम. नागराज सगळी लोक बेसिकली ऐकायला आली आणि तो नागराजचा दिवस प्रवास. नागराज कसा घडला तर बहुतेक वेळेस असं होतं की खूप माणसं घडतात, सक्सेस हातात येतं आणि नंतर बिघडतात. तुझं सगळं 7वी पर्यंतच झालं होतं बिघडून आणि त्याच्यानंतर तू घडायला सुरुवात केली. तो शाळेतला जो तुझा प्रवास आहे, त्या शाळेतून जे तू शिकलास, त्या शाळेत नाही शिकलास तरी सुद्धा शाळेच्या बाहेरच्या आयुष्याने तुला जे शिकवलं, नेमकी शाळा तुझ्या मनातली शाळा कशी? तर तसं काही घडलो बिडलो नाही अजूनही. तुकारामांच्या भाषेत बिघडतोच आहे मी अजून. आणि तुकारामांचा आपण खूप चंदनाच्या संगे काय वृक्ष का लिंब बिघडला आणि बिघडून या चंदनीशी झालं. तसंच तुम्ही पुस्तकांच्या संगतीनं माणसांच्या संगतीनं काय काय करते आणि आपल्यातला एक बिघडलेला माणूस पण असतो आपल्याला. पण जसं तुम्ही म्हणाला की मला लहानपणी खरंच आपली ओळखच नसते, मला माझी ओळखच नव्हती आपण कोण आहोत काय आहोत. आणि त्याचं तुम्ही माणूस आहात एवढं पुरेसं असायला हवं, पण आपल्याला तसं नसतंय. तुम्ही माणूस असता की मग तुम्ही अमुक असता, तुमची जात असते, तुमचा धर्म असतो, तुमच्या बापाचं काम असतं, तुमची अक्कल असते, असं अनेक गोष्टी तयार होतात. ते म्हणजे मला खूप हे उशिरा हळूहळू एक नवी परत ओळख सापडायला लागली. आणि मला माझ्या मित्राचे वडील ते मला बुद्धांबद्दल सांगायचे आणि ते खरं तर खूपच मायाळू होते प्रेमळ. म्हणजे बुद्धांचा अन्वय कसा असावा तर ते तसे होते. त्यांचं धर्मराज बनसोडेच नाव होतं. माझा जो बाळू बनसोडे नावाचा मित्र त्याचे वडील. आम्ही खूपच लहान होतो त्यावेळी ते अजिबातच कळायचं नाही. आम्ही आपलं ते काय सांगायला अरे असं करत जाऊ नका, ते करत जाऊ नका, शांत राहता. आणि ते खूप शांत असते. त्यावेळेस ते कळायचं नाही. ते सगळं झालं गेलं, 10वी मी नापास झालो आणि नंतर वाचायला लागलो. मग हळूहळू असं उपाध्याय मारामारी केल्या, सगळे आपण जेवढे नाटके करतात तेवढी केली आणि मग त्याचं महत्व कळायला. आता पण कळतच आहे. म्हणजे तुमचा जो काय विचार जे आहेत तुमचा राग आणि हे सगळे तर ते तुमच्यात असतात, त्या हळूहळू कमी व्हायला लागले. पुस्तकांची जी ओळख माझी झाली माझ्या आयुष्यात मला वाटतं मी बऱ्याचदा बोलतो आणि मी जर वाचलं नसतं तर मी अजिबात इथं नसतो. आणि हे म्हणजे इथे येऊन काय भारी पीर मारलाय अशा अर्थ नाही म्हणत, पण नीट जगायला यायला लागले, समजून घ्यायला यायला लागले त्या अर्थानं म्हणतो की नाहीतर मी एखादा फोन करून कुठेतरी जेलमध्ये जाऊन बसतो असतो. असं आमच्या आजूबाजूला सगळं वातावरण होतं. आणि पौरुष ह्याच्यातच होतं की नाही का मारामारी करणं, दहशत बसवा, हे करा ते करा. आणि गावात काय होईना पण आमच्या डोक्यात असेच किडे होते. आम्ही सगळे भाऊ आणि मित्र सगळे होते. आणि हळूहळू ते करून बघितलं, त्याची टेस्ट पण चाकली. आणि जेव्हा वाचायला लागलो तेव्हा कळायला लागले की जग म्हणजे आपल्याला जेवढं वाटतं त्याच्या पलीकडे खूप मोठं आहे. आणि हळूहळू त्याची ओढ तयार झाली अजून वाचनाची. आणि बाबासाहेब जरा मला बऱ्याच वाटते की माझ्या आयुष्यात मला उशीरच भेटतो. आणि वाचत वाचत जेव्हा या टप्प्यावर आलो आणि स्वतःला परत एकदा बघायला लागलो त्यावेळी जरा निर्जगणीची अक्कल आली. तुझा पिस्तुल्या जो आहे तो तुझा पिस्तुल्या चोरीच्या विरोधाभास आहे
तुझा पिस्तुल्या चोरी करतो गणवेशाची आणि तुझा गब्या व्यवस्थेच्या विरोधात दगड उगा. ह्या दोनही गोष्टी हा विरोधाभास आणि यातून जो काही मेसेज द्यायचा आहे तो दिला गेला आहे. हा नागराजच्या वैयक्तिक आयुष्यात आलेल्या अनुभवातून आलेला मेसेज. वैयक्तिक अनुभव आहे पण घटना नाही थेट. आणि बऱ्याचदा तुम्हाला थेट तुमच्या आयुष्यात घटना घडायला पाहिजे अशी गरज नाही. म्हणजे मी वडार जातीत जन्मलोय. वडार, कायकडी, वैदू वगैरे ही डुक्कर पकडणारी जमात आहे. आणि दगड फोडणारे, खड्डे खाणारे आणि झाप विणून जळणारे असे जे काही पडेल ते काम, पेशीबाहेरचे काम करणारे लोक माझ्या आयुष्यात म्हणजे माझ्या वडिलांपर्यंत हे चालत. माझ्या वडिलांनी मला हे काम करू दिलं. म्हणजे माझ्या वडिलांनी जे काही कष्ट केलं त्यांचं तो जो फॅमिलीचा डायलॉग आहे, माझ्या वडिलांचा डायलॉग होता की सावलीची नोकरी कर, अशी जग मारू नका, शिका आणि सावलीची नोकरी करा. कारण की ही सगळी मंडळी उन्हात राबणारी आहे आणि मारणार उभारून दगड फोडणं हे काही साधं काम नाही. म्हणजे तुम्ही कधी कल्पना केली खडी फोडताना तुम्ही रस्त्याच्या कडेला बघितलं असतं, पण दगड फोडणारा माणूस तुम्ही नक्कीच बघितला नसेल लय जणांनी. कारण की मोठा असा कातळ 20-30 फुटाचा असेल, त्याच्यावर उभं राहून त्याला एक एक घाव घालत त्याला त्याची बारीक बारीक डबर जे आपण घरं बांधतो ते तयार करतो. माझे वडील जायचे आणि त्यांनी काही काळ काम सोडलं होतं. परत जाऊन काम जेव्हा त्यांनी सुरुवात केली परत परिस्थिती याच्यामुळे, तर त्यांच्या हाताला घट्टे पडायचे सुरुवातीला. म्हणजे काही काम जेव्हा सुरू केलं तर विजय साहेब आहेत, त्यांना नक्कीच सगळं माहिती, त्यांचा अनुभव नक्कीच असणार आहे हा. आणि ह्या माणसांना पुस्तकाची ओळख नव्हती कोणाची. आणि शाळा शिकण्यापेक्षा काम करा. आणि मी असं पण ऐकले की अगोदर ह्याची लग्न पण अशी व्हायची की काम करताना जाऊन बघायचं मुलाला. म्हणजे 2 तास बसून लांबून गुपचूप बघायचं नीट दगड ताकदीने फोडली तर लग्न करायचं. असा एक काळ होता. ह्या लोकांना आपल्यात परत तेच आहे की बाबासाहेब अमुक जातीत जन्मले म्हणजे फक्त त्याच लोकांनी बाबासाहेबांना माझं म्हणायचं आणि त्यांनीच त्यांना फॉलो करायचं. बाकीच्यांनी म्हणायचं आपल्या जातीत कोण महापुरुष आहे तो शोधायचा. ते मी तर असेल तरी त्याचा महापुरुष पण फोटो लावायचा अशी जातीच्या संकुचित. मला माझ्या वडिलांनी शिका हे मला कळतं की मला आश्चर्य वाटतं माझ्या वडिलांचं की शिक. किंवा माझ्या चुलत्याला पण माझी चुलती होती त्यांना पण वाटायचं की शिकायला पाहिजे. आणि आपल्या मुलांनी शिकायचा हट्ट धरला. पण खूप मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचं महत्त्व नव्हतं. त्यामुळे ते पिस्तुल्याचं जे पात्र माझ्या मनात आलं आणि मी महात्मा फुलेंचं जेव्हा समग्र साहित्य वाचलं माझ्या आयुष्यात खूपच असा त्या म्हणतो ना की खूप अक्कल अचानक असं येते ना की पोट भरून असं हे झाले की हे कळतच नव्हतं आपल्याला. आणि त्यांचा जो अखंड की विद्येविना मती गेली नावाचा जो अखंड आहे त्याचं एक काय म्हणता येईल त्याचं एक ट्रान्सलेशन म्हणा किंवा त्याचा एक काहीतरी सेन्स मला त्या पुस्तकातून तयार झाला. आणि जे मुलं शिकायची इच्छा पण झाली तरी व्यवस्था आजूबाजूची परिस्थिती किती अवघड आहे की त्यांना शिकता येत नाही. त्याच्यामुळे ती पिस्तुल्या झाली. पॅन्ट्रीतला माझा थेट अनुभव म्हणजे सगळा जरी नसला डुक्कर पकडण्याचा तरी माझ्या वडिलांचा होता. आणि पॅन्ट्री ही शिवी खाण्याचा अनुभव माझाच होता. कुठल्या मुलीने मला ते बास्केटबॉल खेळताना हात लागला आणि हात लागल्यामुळे त्या मुलीने मला स्पॉन्टेनियस ती पण कारण की गावात कसं वडार काय कडे म्हणले की पॅन्ट्री हे असं सहज त्या काळात अजूनही कुठं कुठं म्हणत असतील सहज म्हणून ती पोरगी गेली. आणि ती स्पॉन्टेनियसली मला फॅन्ड्री म्हणली आणि स्पॉन्टेनियसली मी तिला कानाखाली मारली. आणि ती चांगली आपडली बारकी पोरगी ती मैत्रिणीच आहे करतो. परत आमची चांगली मैत्री झाली. परत भेटली का परत भेटली तिला आठवत नसेल आणि ह्याची मी आठवण इथं काढतो पण तिला सांगत नाही. पण ती आता येणार नाही कदाचित. नाही खरं तर तिला मी तेच सांगतो की कुणी जाणून बुजून नाही करत. हे तुमच्या हवेत इतकं भिनलेलं आहे ना माणसं लय भारी असतात त्याच्यावरती इतके फुटं चढतात ना. मग तुम्हाला संस्काराने तुम्हाला अमुक एका जातीचं केलं जातं. तुम्ही जातीचे नसतात माणूस कुठल्या जातीचे आहे. आणि मला दरवेळेस वाटतं शोधून दाखवा कसं म्हणजे तुम्ही आपली जात कशी शोधायची मेल्यावर जात कशी शोधता येईल. म्हणजे जसं पोस्टमॉर्टम करतो अमुक एका रोगाने मेला सामूहिक जात शोधताच येणार नाही. पण ती बाह्य अंग इतकी तुमची त्याच्यावर पुढे चढली म्हणून कळत. आणि ती घटना माझ्या मनाला खूप लागली की मी तिला मारलं आणि ते मला पकडायला आले आमची पहिले वगैरे प्राचार्याने बोलले. आणि मला खूप वाईट वाटलं. तिला विचारा मी दगड हातात घेऊन बसलो होतो की तिला विचारा तुम्ही तिने काय केले. मी कानाखाली मारली ठीक आहे पण तिला आधी विचारा की ती काय म्हणते. ती पण काही तिकडे गेली नाही त्यांनी काय झालं नाही. आणि मला एक 15 दिवस असं शाळेत यूज वाटत नव्हतं आणि कोणाला माहित नाही जास्त. मी तसंच लपून ठेवलं कारण सांगायचं तरी काय. आणि
श्रीम माटेंची पण एक कथा होती. अशा दोन चार अनुभव माझ्या मनात तयार होती. श्रीम माटेने खूप छान लिहिलंय सगळं, म्हणजे त्या सगळ्या मला वाटतं त्यांचं उपेक्षितांच्या अंतरंग नावाचं पुस्तक आहे. आणि तर मी काय करायचं, जे अभ्यासक्रमाला पुस्तक असेल ते आधीच घरी वाचून काढलं, कथा असल्यामुळं आणि साहित्याची गोडी लागलेली असल्यामुळं. तर त्याच्यात एक नायिका, त्यात एक विलन टाईपचं कॅरेक्टर, त्याला एक काळ्या वडरा असं म्हणते. आणि ते वाचून मला खूपच वाईट वाटलं. म्हटलं हा धडा शिकवताना वर्गात नाही पाहिजे, कारण की हे शिक्षक शिकवणार आणि ते सगळं नाही का माझ्याकडे लक्ष झालं. आणि 10-15 दिवस मी गेलो नाही, म्हणजे त्या तासाला बरोबर बसायचं नाही. मुलांना विचारत, मित्रांना विचारत, झाले की शिकून नाही, झालं नाही. आणि एक दिवशी मी चुकून गेलो बरोबर तेच करायचं आणि शिकवायला सुरुवात केली. आणि ते बरोबर ते वाचलं की जसं अपेक्षित तसं काळ्या वाटलं म्हटलं की पटकन सगळ्यांच्या अशा मान अशा असतात ना की, आणि खूपच वाईट वाटलं मला. पण ह्या संकल्पना अशा जुळल्यात. काय होतं, काळा असण्यात पण काय वाईट नाही, आता कळायला लागलं. आणि मला आता हे कळतं की काळा असणं पण लय सुंदर आहे. म्हणजे गोरा हे काय प्रमाण असं काय हे नाही की काय लय सुंदर आहे, गोरा असल्यामुळे सुंदर असतं तुम्ही असं काय. पण हे कळायच्या आधीपर्यंत असं डिप्रेशन येते सगळे. तर ते सगळं जे मिळून तयार होतं किंवा ती चिमणी जी काळी चिमणी आहे, तर ते प्रकरण माझा एक सिनियर मित्र होता माझ्यापेक्षा वयानं मोठा. मी ज्यावेळेस मला वाटतं 7वीत 8वीत असेल त्यावेळेस 30-35ला कॅरम आणि सायकल दुकानचा जो चंक्या जो आहे तो ओरिजिनल माणूस होता. त्याच्यासोबत मी तिथं कॅरम चांगलं खेळायचं म्हणून त्यांच्यासोबत बसून त्याची माझी मैत्री झाली. त्यांनी मला ही काय म्हणता येईल जादू सांगितली की असं असं होतं, तुला कुठली पोरगी आवडत असेल तर आता हे प्रपोज करा. आणि हे ह्या जगात शक्य नाही ना, कारण की जात आडवी येते, धर्म आडवा येतोय, रंग आडवा येतोय. चिमणी जर सापडली तर कामच मिटते. चिमणीच्या मागे लागलो 1 वर्ष. आणि मला आठवतंय चिमणी पण मारली होती, हे वाईट आहे चिमणी मारणं, पण मारली होती. आणि तिची राख आम्ही दोघा ठिकाणी म्हणून एका पोरीवर उधळली. आणि तिनं तिची बोलायचं सोडून तिने कानाखाली ते जादूच आपण काय म्हणतो एक वास्तव कळलं की जादू नावाची गोष्ट नसते. आणि तुम्हाला बदलल्या तर वास्तवातच गोष्टी बदलायला लागतात. आणि ते गाडून पण घेतलं होतं पॅन्ट्रीमध्ये. ते सगळे हे जादू. मी लहानपणी इंद्रजाल नावाचं एक पुस्तक वाचलं होतं, तर त्याच्यात सगळे असे जादू आहेत. म्हणजे जी आवडती व्यक्तीचा केस तोडून आणायचा, चंदनाच्या बाहुरीला उतरायचा आणि ते अमुक ठिकाणी पुरायचा वगैरे, किंवा स्मशानात जाऊन तिथे मंत्र लिहिलेले असायचे, ते मंत्र वाचायचे. म्हणजे शाळा शिकलो होतं ते ह्याच पुस्तकाचं खर्च घातली शाळा. पण ते हळूहळू तुम्हाला कळायला लागतं. आणि जादू टोण्याच्या अशा हवालदिल होऊन जग नाही बदलणार, तर बाबासाहेबांच्या, फुल्यांच्या आणि शिवाजी महाराजांच्या ज्या वास्तविक विचारांनी हे जग बदलले हे नंतर हळूहळू कळायला लागलं. आणि ह्याचाच काय म्हणतो सगळा एक इम्पॅक्ट असतो ना गोष्टवारा, तो कदाचित विस्कुरेन फॅन्ट्रीमध्ये. 10वी पर्यंतचं जे तुझं सगळं शिक्षण आणि ते सगळं झालं, त्यात पहिला पुस्तकासोबतचा एन्काउंटर कुठला? पहिला पुस्तकाचा एन्काउंटर हा माझा पोलीस टाइम्स. वाचनाचा जे म्हणजे वास्तव काय तुझं पिछा सोडत नाही. कारण की वाचायला असं म्हणजे वाचायचं नव्हतंच मला. 10वी नापास झालो, मग घरी बसायचो. मग माझ्या आत्याचा मुलगा होता, म्हणजे आमच्यापेक्षा मोठ्यानं खूप मोठे होते, आणि ते पोलीस टाइम्स वाचायचे. आणि ते वाचतात म्हणून आम्ही पण एकदा बघितलं. ते तुम्ही ज्यांना माहिती आहे पोलीस टाइम्स, त्याच्यावर कविताच असतात, कवितेचे जोडे म्हणजे राईम जोडलेलं असतं, सगळं मर्डर आणि अशा खतरनाक गोष्टी असतात. आणि ते जवळजवळ 15-20 पानांचं असतंय. आणि ते जवळजवळ आठवड्याभर पुरायचं त्या काळात वाचायचं. तर ते वाचायला सुरुवात केली. ते वाचता वाचता त्याची मजा यायला लागली. ते रेग्युलरली वाचायचो. ते वाचता वाचता गृहशोभिका नावाचं एक महिलांसाठीचं मला वाटतं त्रैमासिक की मासिक होतं, ते वाचायला लागलो. मग मनोरमा नावाचं एक पुस्तक, तिथल्या आमचे जे पेपर स्टॉल होतं तिथे जे पुस्तक असायचे ते घेऊन वाचायला लागलो. मग मला गावात लायब्ररी कळलं, मग लायब्ररी वाचायला लागलो. वाचनाची गोडी लागल्यावर मी 10वी नापास झालो. मग मी 5वी, 6वी, 7वी ते 10वी पर्यंतची सगळी मराठी, हिंदी आणि इंग्लिशची पुस्तकं पाठ्यक्रम परत आणली आणि त्यातल्या कथा वाचायला. आणि मग आपले मराठी साहित्य आणि हिंदी साहित्य कळालं, इंग्लिश साहित्य पण त्यातनं कळालं. आणि असं खूप आडवं तिडवं हे केलं. पण वाचलं पहिल्यांदा मला वाटतं वाचन म्हणून रेग्युलरली वाचतं पोलीस. एक ज्या पद्धतीने आपण प्रवास करत असतो
तुझ्या प्रवासात जर स्पेसिफिकली बघितलं तर शाळा आणि त्या दरम्यान पण तिथे त्यावेळेस ज्या ज्या काही सुविधा अवेलेबल असतात, लायब्ररी ज्या पद्धतीच्या अवेलेबल असतात. तू 10वी पर्यंत शिक्षण केलंस आणि हे सगळं हा जो प्रवास आहे तुझा, त्याच्यामध्ये वाचन आणि खूप मेजर पडतो. मी खूपदा तुला बोलताना पण ऐकलं तू 7वी पर्यंत बहुतेक काय काय म्हणजे तू भांगेची गोळी पण घेतली, दारू पण पिऊन झाली, पण त्याच्यानंतर तुला 2 व्यसनं लागली. एक वाचन आणि दुसरं चित्रपट पाहणे. तर त्या 2 व्यसनांबद्दल मला वाटतं सगळ्यात महत्वाचं आहे. चित्रपट पाहणे आधीच व्यसन आहे लहानपणापासून. जसं कळतंय जसं सिनेमा बघतोय. खरं तर मी जेव्हा वाचायला लागलो तेव्हापासून सिनेमा बघणं कमी झालं. म्हणजे मला आठवते की मी 12वीत वगैरे किंवा FY असेल, दिलवाले दुल्हनिया आणि अजून एक कुठला पिक्चर त्या तर मी बघितले नव्हते 2 वर्ष. मी सगळं जग पिक्चर बघते, पण मला त्या काळी इतका मी निरस होतो. मी माझ्या वाचना देहा आणि जरा गंभीर झालतो, कवी झालतो थोडा त्या काळात. तर तो चित्रपट बघायचा जेव्हा वाचला तेव्हा चित्रपट बघायचं म्हणतो. मग नंतर परत चित्रपट बघायला लागलो जेव्हा जरा स्थिरावल्यानंतर. 10वी पर्यंत मी खूप सिनेमा बघितले. म्हणजे कळतंय असं 10वी पर्यंत प्रचंड म्हणजे प्रचंड सिनेमा बघितले. रोज 2-2, 3-3 शो बघायचे. मला तेजाब मला आठवते आणि आखरी रस्ता बच्चन साहेबांचा आणि शहेनशाह, म्हणजे 12 ते 3 बघितला. व्हिडिओ मध्ये उठलो नाही, तसंच परत 1 रुपया दिला तिथंच बसतो. लघवीला नाही, खायला प्यायला नाही, 2 शो बघून घरी यायचे. चित्रपट हे खूप जुनं प्रकरण आहे आणि तुलनेनं वाचायला नंतर. चित्रपटांमधूनच तुझं अमिताभ विषयीचं प्रेम वाढत. अमिताभ विषयीचं प्रेम कोणाला नाही खरं तर. म्हणजे कोण मला वाटतं की त्यांचा फॅन नाही. आणि आपण हिंदी चित्रपटसृष्टीतून बच्चन साहेबांना टाळून तुम्ही काय बघू शकत नाही. आणि तुम्हाला म्हणजे कितीतरी आजूबाजूला तेच वातावरण असतं. आणि मी लहान होतो त्यावेळेस आता जसं की इंटरनेट आणि सगळ्यांच्या मोबाईलवर त्याच्यावर येतं तसं नाही. काही जे वाचणारी माणसं आहेत, ज्येष्ठ माणसं, ते मायापुरीतल्या इकडे तिकडच्या गोष्टी गॉसिप रात्री संध्याकाळी बरोबर सगळेजण एका कट्ट्यावर जमायचे. आमच्या इकडं मारुतीचं मंदिर आहे, किल्ल्याचं तिथे कट्टा आहे, तिथं बसून गप्पा व्हायच्या. मग मोठ्याच्या गप्पा ऐकायचे की हा सिनेमा येतोय ह्याचा अमुक अमुक. त्यानंतर मायापुरी पण मी वाचायला लागलो. मला वाटतं मायापुरी पुरुषांच्या आधी वाचतात. आणि त्यामध्ये ते फक्त पिक्चर कुठला येतोय आणि त्याचे फोटो. आणि आमच्याकडे संचार नावाचा पेपर आहे, तर त्याच्यात खूप मोठमोठे यल्ला दाशींनी काढलेले म्हणजे हाताने काढलेले पोस्टर्स त्यात छापून यायचे ते. आणि त्याच्यातून मला चित्र काढायचे, पण सिनेमाचे पोस्टर्स काढायचे असे पण गोडी लागले. कवितेकडे कसा वळलास? म्हणजे तुला जे काही लिहिण्याच्या दृष्टीने म्हणजे वाचन झालं की ऑब्व्हियसली माणसाला वाटतं की आपण वाचायला लागलो, जास्त प्रमाणात वाचत असतो की माणूस अटॅच होतो त्या सगळ्या साहित्याच्या. पण लिखाण ही तरी सुद्धा खूप वेगळी गोष्ट आहे आणि त्यातही कविता ही खूप स्पेसिफिक आहे. तर तिकडे कसा गेलास? जेव्हा वाचायला लागलो म्हणून 10वीच्या नंतर जेव्हा वाचायला लागलो तर तेव्हा मी कुठेतरी वाचले की लोक रोजनिशी लिहितात, काही लोक. आणि मग मी रोजनिशी लिहायला लागलो. पण रोजनिशी लिहिताना असं रोजचं तेच एक सूर्य असायचा माझं स्वतःचं, त्याच्यानं काही विषय नसायचा. म्हणून म्हटलं कधीतरी लिहूया जेव्हा काहीतरी इंटरेस्टिंग वाटेल. मग कधीतरी 8-15 दिवसातून काय भारी वाटतं ते लिहायला लागलो. आणि ते असं म्हणजे काय म्हणतात त्याला, ते असं मोजकं होत गेलं, जरा थोडंसं गोळीबंद होत गेलं. आणि त्याच्यातून काहीतरी कवितेसारखं आहे हे असं कळलं. पहिला कवितेचा प्रेक्षक कोण? कविता ऐकणारी सगळी खरं तर माझी मित्रमंडळीच असायची. आणि इथं पण आहे, राम आहे माझा पोलीसमध्ये आहे मित्र, तो त्याला ऐकवायचा. त्यांना काय कवितेत अजिबात रस नसायचा. तू कवितेला तेच भारी असं मला वाटायचं. आणि माझे धाकटे भाऊ. आणि मग नंतर हळूहळू मग शिक्षकांना कळालं की मी लिहितो वगैरे. आणि कवितेची काय गंमत असते ना की कविता म्हणजे काय म्हणतो त्याला काय उद्योग नाही त्याचे उद्योग आहेत असं वाटतं लोकांना की कविता लिहिते म्हणजे वाया गेलाय. मला आठवते मी ज्ञानेश्वरी आणली ती वाचायला पूर्ण, तर माझी घरची लोक खूप घाबरली होती. ज्ञानेश्वरी कसं काय वाचायला येणार काय म्हणली ती, आता कसं ज्ञानेश्वरी वाचतो म्हणलं कधी वाचते. त्यांना म्हटलं हे वय नाही तुझं, अजून व्हायचं जायचं ज्ञानेश्वरी वाचून याला निघून बाहेर तरी सांगायला घातलं. म्हणजे त्याला कसं निर्वाणाचं काय म्हणतात ना निवृत्तीपर पुस्तक आहे असं वाटायचं. हे लई गमतीशीर आहे. वाचनाबद्दलचे असे वेगवेगळे आमचे दृष्टिकोन आहेत सगळ्यांचे. ते फार ह्याच्यातून कसं कविता सापडली, कसं लिहायला लागलो, या सगळ्या म्हणजे म्हणायला गेलं तर त्याला कारण पण कधी कधी गमतीशीर वाटतं माझ्या मला. मी ऐकलं तुला रामायण सुद्धा प्रचंड आवडायचं आणि तुला रामायण बघायचं. मी म्हणजे सगळं म्हणजे एकही एपिसोड मला वाटतं मी चुकवलं नसेल. एवढं होऊन परत आमच्या वडिलांनी रामायण परत सगळ्या गल्लीला दाखवलं पूर्ण. त्यामुळे रामायण म्हणजे
आणि आम्ही रामायण पण खेळायचो परत, म्हणजे तूप तयार करायचो, बाण तयार करायचो आणि मित्रांना घेऊन मी त्याचा दिग्दर्शक व्हायचो आणि आम्ही रामायण खेळायचो. आणि बाण आता काही खेळायला खूप वेगळ्या गोष्टींना बसूनच खेळतात. आम्ही त्या बांबूचे बाण करायचो आणि आपल्या ह्याचं काढं जे असते ना ज्वारीचं ह्याचं, त्याला पुढे डांबर लावायचं बाण मारायचं. खूप म्हणजे असा चांगला 400 मीटर बाण जायचा, तर त्याचे युद्ध खेळायचे. त्याला फक्त काटा पुढे लावायचा नाही जेव्हा युद्ध खेळ तेव्हा, आणि तर मग काट्या लावून पण ती चिमणी बाणानच मारली चिमणी गिलवरीनं काय म्हणतात गुले दगोर, हा आम्ही गिलवर म्हणायचो. त्याने मारली चिमणी, मारलं ती चिमणी पण लय मजेशीर आहे. त्या चिमणीच्या मागे जर पळाला ना तुम्ही, ती लांब उडून जात नाही, इथून त्या तिथे जाऊन बसते, मग तिथून तिकडे बसते, त्याची तुम्हाला रानवड पळवते. आम्ही डबा घेऊन जायचो चिमणीच्या, दप्तर लपवायचं आणि जेवणाचा डबा घेऊन जायचो. तर तो वर्षभराचा कार्यक्रम आहे आमचा. तो ज्या परिसरात आणि त्या वातावरणात तू वाटलास, मला वाटतं तुझे सिनेमे बघताना आम्हाला त्यात जो काही रिअलिस्टिक फील आहे. मी तुझ्या एका मुलाखतीत एक शब्द ऐकला, बंडरू, हा, तशासारखी कॅरेक्टर, हे कॅरेक्टर्स टिपले गेले तसे सगळे. म्हणजे आमच्याकडं करमळ्यात दारू किंवा भांग खातो त्याला भांडरू म्हणायचे. आता ह्याला 2 कारणात, ते भांगेच्या जवळचं पण शब्द भांडरू आहे आणि भंडारीची गल्ली म्हणून तिथे ते मिळायचं, त्यामुळे पण कदाचित भांडरू म्हणत असेल. आता हे नेमकं मला माहित नाही, पण असा काहीतरी हे आहे. तर ते त्या काळात जसं सैराट आहे, गोंगाट आहे, चिंगाट आहे, आणि आपल्या गाव खूप शब्द असतात लोकल, तर ते तुम्ही जरा शिकायला लागला की तुम्हाला लाज वाटायला लागते त्या बऱ्याच शब्दांची. तसे माझ्या आयुष्यात असे हे शब्द सगळे परत त्या गावाचे, त्या प्रदेशाचे पण काय नाही का वैशिष्ट्यपूर्ण शब्द असतात, तसे हे शब्द आहेत. एखाद्या समाजात आपण राहतो, वावरतो, आणि त्याच्यानंतर त्या समाजातलं आपलं अस्तित्व एका पॉइंट नंतर आपल्याला ओळखायला आलं. स्वतःची जागा तयार करण्यासाठी प्रचंड वेळ लागतो. ही जागा आटपाट नगर नावाच्या गोष्टीच्या राजधानीतून तू तयार केलीस. म्हणजे आटपाट नगर हे नाव आणि काय तुझ्या डोक्यात तुझी कन्सेप्ट की मला माझी गोष्ट सांगायची आणि माझी गोष्ट, माझं राज्य, आणि मी सांगेल त्या भाषेत, माझ्या पद्धतीने आणि माझ्या टर्म्स. मला ते मी लहानपणी किंवा आपण आता पण ज्या गोष्टी वाचतो सगळ्या काल्पनिक किंवा अशा काही कथा आहेत. त्याच्यात असते की एक आटपाट नगरी होती, तिथं अमुक एक राजा होता. एक आटपाट नगरी होती, तिथे एक लाकूड तोड्या राहायचा, तिथं अमुक राहायचा. मला वाटतं ह्या आटपाट नगरीत आपण पण आहोत. ते आटपाट असं गाव आहे, कुठंच नाही ते, आणि तरीही माणसाच्या मनामनात येईल. म्हणजे त्याला नकाशा नाही भौगोलिक आणि वास्तविक, पण माणसाच्या मनात गाव आहे. म्हटलं की ते आटपाट नगरीत एक जब्या होता, एक आरती परशा होते, असं करून आपण गोष्टी सांगायला पाहिजे. म्हणून आटपाट असं जनरली गर्दीला असं म्हणतात की गर्दीला चेहरा असतो. तुझ्या बहुतेक सगळ्या प्रवासात असं वाटतं काय की तू जसं मगाशी तू बाबासाहेबांचं रमणीच्या विषयात लिहिलेलं वाक्य, तर ते मला तू मगाशी बोलतोस तेव्हापासून सुद्धा वाटतंय की तू कायम गर्दीत असून सुद्धा तू कुठेतरी असा एकटा आणि अलिप्त आहे, किंवा कदाचित एकदम पटकन मोकळेपणाने त्या गर्दीत तू स्वतःला शोधू शकत नाहीस का? अशा स्वरूपाचं तुझं एकंदरीत सगळं व्यक्तिमत्व. गर्दीत तू स्वतःला शोधू शकत नाहीस. शोधू शकत मला नाही कळलं. म्हणजे स्वतःला तुला खूप न्यूनगंड आहे एक प्रकारचा असा की मी या सगळ्याच्यात एक्सेप्ट होईल की नाही, किंवा अशा स्वरूपाचं सगळं. म्हणजे मला आता असं होतं की उलट मला वाटतं की गर्दीतच मी आहे. खरं तर मी खूप मोठ्या गर्दीचा एक भाग आहे, आणि हे त्याच्यामुळे कदाचित माझं जे एक्सप्रेशन ते आहे. पण असं म्हणजे तुमच्या आत एक तुमचं काहीतरी चाललेलं असतं. आपण जे जगत असतो, बघत असतो, बोलत असतो, आणि तुमच्या आत एक खरं तरी असतं. आपण पर्सनली बोललो तर कदाचित मी अजून तुम्हाला जास्त मोकळेपणाने बोलू शकतो, पण त्या सगळ्याला मर्यादा असते. आपण हे करतो, आणि जसं म्हणाले की तुम्हाला काही काही गोष्टी हे होत असतात, स्ट्राईक होत असतात. म्हणजे मला बऱ्याच असं झालं की फुल्यांनी पण त्यांना शेवटी अर्धांगवायू झाला, तरी त्यांनी मला वाटतं शेतकऱ्यांचा असून की गुलामगिरी लिहिलं परत त्यांनी. मग ह्या माणसांना असं वाटतं की त्यांना आपल्याला थोडा त्रास झाला तर तुम्ही जाऊ दे, कशाला काय करायचंय. ह्या माणसाने इतकं सगळं स्वतःचं आयुष्य पानाला लावून आपल्यासाठी काहीतरी केले, असं ते अचानक कुठेतरी जाणवतं. तो शब्द असा मला मगाशी आता बोलले तर तो शब्दाने मला असं अचानक असं हॉन्ट केलं. तर सतत एक काहीतरी तुमच्या मनात एक चाललं असतं, तुम्ही त्याला अंतप्रवाह म्हणून तुम्ही वरती काहीतरी करतच असताय आणि आत एक काहीतरी चाललं.
गर्दीत असतो तरी मी मला वाटतं की गर्दीचा भाग आहे, पण तरी तुम्ही एक इंडिव्हिज्युअल आहात, एक माणूस म्हणून एक तुम्ही स्वतंत्र काहीतरी आहात, त्याचा एक लवलेश राहणार आहे. एक तुझ्या बोलण्यात की काय म्हणतो शिक्षणाच्या विषयातले 2 प्रवाह आहेत. एक आपलं जे काही टिपिकल विद्यापीठीय शिक्षण आहे आणि असं मी ऐकलं की तू रांगोळी सगळ्यात उत्तम काढायचं त्यावेळेस तुला असं वाटायचं की माझी रांगोळीची परीक्षा कोणी घेत नाही. हो, किंवा मला जे इतर स्किल्स येतात, मला कविता येतात, समजा त्याची परीक्षा घेतली. अजूनही आपण त्याच पातळीवर आहोत, म्हणजे असं नाही की आपण पुढारलो म्हणजे शिक्षण पद्धतीत तशा स्वरूपाचा बदल झालाय किंवा काय. म्हणजे मला हे म्हणजे एकदम बेस्ट काढायचं नाही, पण रांगोळी काढायला आवडायचं, मला चित्र काढायला आवडायचं, मी कॅरम खेळायचो, बाकीचे खेळ खेळायचे. आणि आपल्याकडं ज्याची म्हणजे शिक्षण ज्याला म्हणतो आपण की त्याच्या परीक्षा होतात, त्यात जर ते जर तुम्हाला येत असेल, तुम्हाला एक दुसरं काहीतरी येत असेल, त्याचं मूल्यमापनच होत नाही. मला वाटतं असं एक कधी कधी टेलर मेड असायला पाहिजे. तुम्ही एखाद्या माणसासाठी अमुक एक विचार करता. जर मी म्हणजे कधी कधी असा विचार करतो ना की आता मी वाचतो, आपणही वाचतो की काही मुलांनी नाही का 10वी नापास झालं आत्महत्या केल्या, काही परीक्षा नापास झाल्या आत्महत्या केल्या. तर मी तर 2दा नापास झालो आणि मी समजा आत्महत्या केली असती किंवा मी शिकलो नसतो तर मी इथं नसतो. म्हणजे मला ह्या माझ्या स्वतःवरून किंवा असं बऱ्याच जणांचे उदाहरण कळतं की म्हणजे अमुक एक परीक्षा तुमची आयुष्याची पूर्ण परीक्षा नसते. एक परीक्षा असते तुम्ही त्याच्यात नापास म्हणजे पूर्ण आयुष्यात नापास असं नसतं. तर त्या परीक्षेबाहेर सुद्धा विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाच्या बाहेर सुद्धा खूप जगणं आहे. म्हणजे खारमोरी कशी विकायची, शेंगदाणे ह्याची शाळाच नाही आहे. वडापावचा गाळा कसा चालवायचा ह्याची शाळा नाही. आणि ह्याच्या उपर जाऊन जगलं पाहिजे स्वाभिमानाने, हे आपण नीट शिकवत नाही. खरं तर कविता शिकवत असतात, पण कवितेचं इतकं अवमूल्यन करून ते मार्कांसाठी आपण विचार करतो. आणि जे पाठ्यक्रमात मला वाटतं ज्यांनी कोणी ही म्हणजे आता आलेली करतो काय सगळं शिका, सायन्स शिका, काय म्हणतो मॅथ्स शिका, सगळं शिका, पण साहित्य कशाला घेतो असं होतं. पण साहित्य हे मला वाटतं सगळ्या म्हणजे कॉमर्स पासून सायन्स सगळ्याला एकदा एक कंपल्सरी केलं पाहिजे साहित्याचा अभ्यास. कारण ते जगण्याचं लय बळ देते, जगण्याची एक समज देते. म्हणजे जे काय ज्ञानेश्वरांपासून, तुकारामांपासून, बहिणाबाईंपासून जे काय सगळं वाचलं त्यानं खरं तर जगायला शिकवलं. मार्क्स मला नाहीत पडले, पण ते मार्क्स मला ते वाचणं अजूनही कामाला येते. 10वीची परीक्षा तर गेली कधी, पण ते म्हणजे तुकारामांचे छोटे छोटे ज्या गोष्टी आहेत की कोडियाचे गोरेपण तसे अहंकारी माणसं, ते काही वाटलं की तुम्हाला म्हणजे आठवतीन बळ देते. किंवा कुसुमाग्रजाच्या कित्येक कविता, ज्ञानेश्वरांच्या कित्येक पोळी, नामदेवांच्या, किंवा तुम्ही जे काही कथा वाचता हे लय बळ देते. माणसाचा उपयोग होत नाही. तर मला वाटतं हे अभ्यासक्रम आणि त्याच्या बाहेर जे काही मिळतं आपल्याला शाळा, आता मी जे काही शिकलो आणि शाळेबाहेरचे शिकलो, पण शाळेबाहेरचे शिक्षण मला जास्त तारते. एक कॉमन सेन्स आहे की लोकांनी जे शिकवलं, जगण्याने जे शिकवलं ते जास्त तारते. 10वी पर्यंत आकड्यामुळे नीट करतायत. माझा बघ येत खाली मोठा आकडा आला की मला कळायच नाही. आता ही 17 कोटी रुपयाची हिशोब हे सांगतो ना गंमत की तुम्हाला पाठ पाहिजे ही गरज नाही. गणित पाठ पण केली, मी गणित पाठच केली. म्हणजे मला गणित म्हणजे गणित प्रश्नाचं गणित दिसलं की मला उत्तर सगळं पाठ असायचं. मी धरा लिहून काढायचं. आणि ते दुसऱ्यांदा जेव्हा मी पास झालो 3ऱ्या वेळेस प्रयत्न करून त्यावेळेस गणित पाठ होते. आणि मला तेच लक्षात येते की तुम्हाला म्हणजे आता ह्याचं लगेच अवमूल्यन होऊ नये आणि सगळ्यांनी असं लागू करू नये, पण तुम्हाला पाढे येतात का नाही याच्यापेक्षा तुम्ही गणित व्यवस्थित जुळवता का नाही हे महत्वाचं आहे. आणि आपल्याकडे कसं पाठांतरालाच म्हणजे हुशारी समजतात. आणि हुशारी वेगळी आहे, ज्ञान वेगळी आणि माहिती वेगळी आहे. आणि ज्याला आपण काय म्हणतो घोकंपट्टी वेगळी आहे आणि उत्स्फूर्तपणे काहीतरी सूचना वेगळी आहे. हे सगळे लय असे काय काय कॉम्प्लिकेटेड गोष्टी एखाद्या मला पण नीट कळत असतील, पण मला वाटतं की अशी अडवणूक करू नये. तुला हे नाही येत तर यानं पण काम चालतं, हे पण काम. आणि सगळ्यांची गरज आहे, सगळ्या प्रकारची गरज आहे. म्हणजे तुम्हाला गणित येत असेल तर मला कविता येते, तर कोणाला चित्र काढता येते, तर कोणाला ह्यानंच समाज होईल. आणि त्या माणसाला जर वाव मिळाला, टॅलेंट मिळाला, त्या टॅलेंटला संधी मिळाली तर मला वाटतं आपण समाज म्हणून ते चांगलं काम. तू तुझ्या सिनेमांमधून जे मांडायचा प्रयत्न करतो ते ऍक्च्युली अनयुज्युअल आहे. म्हणजे तुम्ही जर बॉलिवूडचे सगळे सिनेमे बघितले, बॉलिवूडच्या सिनेमांमध्ये एकदम मर्सिडीज गाडी, चकाचक रस्ते, जोरदार इमारती, गोरे चिट्टे मॉडेल्स एकदम सगळं आणि सगळं असं नीटच असतं. तू जे मांडतोस ते त्याच्या अगदी विरोधाभासी असणारं किंवा जे लोकांना जनरली
लोकांना फील गुड काय बरं वाटतं सगळं हॅपी एंडिंग पासूनचं सगळं आणि त्या लव्ह स्टोरीज आणि हे मांडताना याच्या मागचं जे बॅकएंड आहे शेवटी चित्रपट म्हणजे हा एक व्यवसाय आहे. त्यातून पैसे यायला पाहिजे. तुझ्या याचा कॅल्क्युलेशनचा तू कसा विचार करणार ही रिस्क आहे. नागराज मंजुळे काही खूप प्रॉपर्टी घेऊन आलेला नव्हता, त्याला रिस्क घ्यायला लागली, त्याला त्याची कथा मांडायला लागली, सगळं उभं करायला लागलं. तर हे कॅल्क्युलेशन तुझ्या बॅक ऑफ द माइंड तू कसं केलंस, हे कसं हाताळलं? म्हणजे मला पैसे कमवायचे व्यवसाय आहे, मला फक्त पैसेच कमवायचे असं नाही. मला माझं आवडतं काम करायचं, चांगलं काम करायचं, त्याच्यातून पैसे मिळाले तर उत्तम आहे. खरं तर चित्रपट हा पैसे कमवायचा धंदा आहे. एका डिरेक्टरसाठी, प्रोड्युसरसाठी असू शकतो की जो वर्षाला 15-20 फिल्म करेल तर त्यालाच ते होईल. मग बाकीचे खूप क्षेत्र आहेत की जिथे तुम्ही पैसे कमवू शकता आणि गॅरंटीड तुम्ही पैसे कमवू शकता. याच्यातून पैसे पाहिजेत, पण मला वाटतं आपल्याला जे म्हणायचं आहे ना ते सांगून जर पैसे मिळाले तर उत्तम. आणि आता अजून एक असंही वाटायला लागतं, आता हळूहळू आपल्याला आपल्याला येत राहते की व्यावसायिक काम ही करेन, काही गोष्टी करेन की ज्या लोकांना आवडतील तसं एक नाही का गणित म्हणतो, पण ते काम ह्यासाठी करेन की मला माझ्या मनातल्या गोष्टी सांगता येतात. तू ज्यावेळेस मी सैराटच्या वेळेस तुमचं बॅकएंडला जे काही काम सुरू होतं त्याचं मेकिंग आणि ते त्या मुलांना तिथून आणलं ते खूप रॉ असतात मुलं, म्हणजे अगदी त्यांच्या शिव्यांपासून त्यांच्या भाषेपासून सगळं हे सगळं त्यांच्याकडून करून घेणं. तू त्यांच्यासोबत राहिलास, त्यांच्यासोबत स्वयंपाक केलास, त्यांच्यासाठी स्वयंपाक केलास. मी काही ठिकाणी बघितलं तो ते सकाळच्या एक्झरसाईज पासून त्या रिंकूला आणि त्या लोकांना तयार केलं, आकाशला वगैरे. हे एक एका बाजूने. आणि दुसऱ्या बाजूने जे आपल्या मनातलं स्वप्न होतं त्या अमिताभ बच्चन सारख्या माणसासोबत काम करणं आणि हे एकदम डिफरंट होतं, वेगळं. हा काय वेगळा अनुभव होता? हे असं कधी म्हणजे ठरवून जाणून पण असं वाटलं नव्हतं की असं सोबत जाईल, पण काम करत गेलो आणि ते लोकांना आवडत गेलं, चांगलं वाटत गेलं आणि एका वळणावर आलं की बच्चन साहेबांसोबत पण काम करू शकतो. मी कधी असं हट्ट नव्हतं केलं, कधी स्वप्न बघितलं नव्हतं की मला असं काही काम करता येईल सरांसोबत, पण घडता घडलं खूप आनंद वाटतो. आणि मला माझी गोष्ट सांगून त्याच्यासोबत काम करता आलं ह्याचा जास्त आनंद वाटतो. आणि चित्रपटांची जशी गरज आहे, कॅरेक्टरची जशी गरज आहे त्या पद्धतीने मी नियोजन करतो आणि काम करतो. त्यामुळे हा सगळा माझ्या कामाचाच भाग आहे. ते बच्चन साहेबांसोबतची अशी काही आठवण तू पहिल्यांदा त्यांना भेटलास आणि त्यांना तुझ्याबद्दल माहीत होतं, तू केलेले सिनेमे, तुझं काम, तुझं वेगळेपण, तुझ्या पद्धतीने लोकांना तयार करतोस आणि तर त्यांनी काय तुझ्यासोबत कशा स्वरूपाचा पहिला राहिला होता? सुरुवातीला गोष्टीच्या पातळीवर ह्याच्यावर झालं, पण जेव्हा मी कास्टिंगचं त्यांना सांगितलं की सर तुमच्याशिवाय मग सगळी बाकीची जुनीच म्हणजे नवी मंडळी घेणारे आणि सगळी पहिल्यांदाच काम करणारे, त्यांना ते कारण गोष्टीची गरज त्यांनाही माहिती होती, काही हरकत नाही. आणि त्यांनी खूपच उत्साहानं त्या पोरांसोबत पण काम केलं. आणि नागपुरात मला वाटतं खूप वर्षानंतर त्यांनी काम केलं, कारण की नागपूरचं आपण म्हणतो ना की फारसं शूटिंग होत नाही. पुणे मुंबई सोडलं तर आपल्याला नाही का की शूटिंग म्हणून किंवा एक इंडस्ट्री म्हणून फार लांबचं ठरतं नागपूर, पण ते नागपूर आले, आमच्यासोबत इतक्या सहकार्याने त्यांनी काम केलं. आणि एवढा उत्तुंग माणूस आहे, एवढा उत्तुंग अभिनेता आहे, पण आमच्यासोबत आमच्या सगळ्या काय म्हणतो येड्यावाकड्या माणसांसोबत राहून त्यांनी खूपच प्रेमानं आणि मन लावून काम केलं. एक झुंबीच्या निमित्ताने खूप महत्वाचा संदेश लोकांकडे. ऍक्च्युली त्यात आश्चर्य वाटण्यासारखं असं काहीच नव्हतं की महामानवाला महानायक वंदन करतो, की याच्यात जातीचा मुद्दा कुठे येतो? म्हणजे ज्या माणसाने राज्यघटना लिहिली, जो माणूस आपल्या सगळ्यांसाठीचा आदर्श आहे, जो माणूस विचार आहे, म्हणजे त्याच्यावरून समाज माध्यमांवर ज्या पद्धतीची सगळी चिखलपेक झाली, मी म्हणतो की ते समाज माध्यमांच्या ज्या काही भिंती आहेत ना त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रदूषण वाढले. तर त्या प्रदूषणाबद्दल नेमकं नागराज मंजुळे या व्यक्तीला काय? मी दरवेळेस म्हणतो मला असं म्हणजे माणसं तिथं जास्त सगळ्यांबद्दल बोलत नाही, सगळ्या सोशल मीडियाबद्दल नाही बोलत, पण काही लोक अजिबात जबाबदारीने बोलत नाही, म्हणजे काही काही फेक अकाउंटच असतात. आणि तरी ते वाटतं की एकमेकांत नाही का टीका करणं, विचार विनिमय होणं हे चांगलंच आहे, पण ते एकदम पातळी सोडून होतं. आणि कुठल्याही तुम्ही म्हणजे माझ्याविषयी आणि माझ्या फिल्मविषयीचं सोडा, पण आज कुठल्याही माणसाविषयी बिलकुलच खूपच अनास्थेनं, खूपच अत्यंत काय म्हणतो थिल्लर पातळीवर जाऊन लोक एकमेकांबद्दल बोलतात, त्याचं वाईट वाटतं. कारण मी त्या माध्यमाला गांभीर्याने घेत नाही, कारण की काय त्याचा मी घेत असं जर घेत बसलं तुम्ही सगळंच हे करून जाणार. आणि मी दरवेळेस म्हणतो की मला असं प्रत्यक्ष कोणी सांगितलं तर ते माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. सोशल मीडियाचं काही चांगलं असेल नक्कीच तर ते वाट शोधत तुमच्यापर्यंत येईल आणि माणसं पोहोचवतील. सगळंच बघत बसावं
मी मागच्या जवळजवळ 12-13 वर्षांपासून जास्त टी व्ही पण बघत नाही, म्हणजे अजिबातच टी व्ही बघत नाही, काहीही बघत नाही. मी OTT प्लॅटफॉर्म बघतो आणि यूट्यूब स्वतःला जे वाटेल ते जाऊन सर्च करतो आणि ते बघतो. त्यामुळे माझाही डोक्यात एक पाईपलाईन सततची ठेवायची, हे पण लय अवघड आहे. आम्ही आता तेच गप्पा मारत होतो की तुम्ही सतत तुमच्यावर मारा चाललाय काय ना काय काही ते, आणि मध्ये मध्ये ह्या कोविडच्या काळात ते बघत होतो तुम्ही, त्याच्या बातम्या येतात, अचानक बघता बघता कोणातरी डोक्यात दगड घातलं तुम्हाला दिसतं, अचानक तुम्ही स्क्रोल केलं की परत कोणतरी नाचतंय ते दिसतं आणि त्याने झोपच उडते. माझी एकदा असं झालं की रात्री विचित्र व्हिडिओ बघितलं झोपच गेली आणि ते एकदम असं अस्वस्थ व्हायला झालं. ते खतरनाक पण आहे, तुम्ही सतत ते तुमच्या हातात असणं म्हणजे हेच पाईपलाईन आहे तुमच्या डोक्यात. हे ज्या पद्धतीचं सेगमेंट स्पेसिफिकली तुला त्या बाबतीत विचारायला मला पुन्हा एकदा आवडेल. बाबासाहेबांना प्रोजेक्ट करताना तो जो सीन तू त्यातला एक घेतलाय मला वंदन आहे, तुझ्या डोक्यात काय संकल्पना होती? म्हणजे आता आपण ज्या पद्धतीने ह्या सगळ्याच महापुरुषांच्या जयंत्या आणि डीजे लावायचा, विचित्र पद्धतीचे अंग विक्षेप करायचे, बाबासाहेबांना त्यांचं कुठलं सेलिब्रेशन असं आवडलं असतं का? मला अजिबात हे म्हणजे मी बऱ्याचदा बोललोय, मी औरंगाबाद मला वाटतं बाबासाहेबांच्या म्हणजे उत्सव करावा का तर खूप ही सगळ्यात आनंददायक गोष्ट आहे आणि बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्सव केलाच पाहिजे, त्याला महोत्सव केला पाहिजे. पण तिथे लावून रस्त्यावर नाचायचं आणि रस्ते ब्लॉक करायचे, कारण की बाबासाहेबांसारख्या माणसाच्या जन्मदिवशी तरी नाही व्हायला पाहिजे असं मला बऱ्याचदा वाटतं. पण लोक भावनाला विचारत असतात, हे बोललं तरी लोकांना वाईट वाटेल. लोक मला वाटतं असं जर काय घडलं म्हणजे बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त 500 लोक वाचत बसतील, येऊन चर्चा करतायत, सगळ्या जाती धर्माचे लोक येऊन एकमेकांना बोलतायत, काहीतरी पाऊल पुढे टाकतायत, एकमेकांशी प्रेमाचं बोलतायत, असं करायला पाहिजे. आणि नाचायला तर मला स्वतः फार आवडतं, नाचायलाच पाहिजे, पण आपली नाचण्याची हौस तिथं नाही काढायला पाहिजे. तिथं कसं काय कधी होईल काय माहित नाही, पण किमान म्हणजे शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबेडकर ह्या जयंत्यांना मला वाटतं की काहीतरी खूप विचार प्रवर्तक आणि आपल्या समाजाच्या हितासाठी काहीतरी व्हायला पाहिजे. ते तसं झालं तर लय भारी होईल असं मला दरवेळेस वाटतं. आणि बाबासाहेबांची जयंतीचं पण आता हे जे करते मला इथे येऊन लय मजा आली, मला खूप आनंद वाटतो की असं काहीतरी व्हायला पाहिजे. आणि मला आठवण मी स्वतः सुद्धा म्हणजे ही जी मी घरच्यांना माझ्या घरी पण सांगतो, म्हणजे शिवजयंती मी माझा सण मानतो आणि मी घरच्यांना आम्ही त्या दिवशी काहीतरी ज्याला म्हणतो ना आपण गोडधोड करून खायचं तसं करतो. आणि बाबासाहेबांच्या जयंती दिवशी आम्ही बाजरीची भाकरीची बोंबलाची चटणी करून खातो सगळेजण. मला वाटतं हे आपण उत्सव आहे ते आपण स्वतः ठरवून ठेवलं पाहिजे, पण त्या उत्सवाचं करायचं काय, म्हणजे नाचून थकल्यावर काय करायचं, आता काय झालं का असं काय वाटत असेल. कारण मी पण नाचलोय ह्याच्यात, मी पण लहान होतो त्यावेळेस नाचलो आणि सगळ्याच म्हणजे नाचणाऱ्याला जयंती पण चालते, एखादा दुसरा उत्सव पण चालतो, गणपती पण चालतो, सगळं चालतं. मला ते तसं वाटतं की त्याचा काहीतरी विचार करणार व्हावं, काहीतरी छान व्हावं आणि आपण एक समाज म्हणून भारतीय म्हणून पुढं जाता येईल त्या निमित्ताने. असा तरी तो एक दिवस होतो परत विसरून जातो असं नको आहे. जेव्हा आपण महापुरुषांचं विशेषतः महाराष्ट्रात आपण बघितलं, महापुरुषांचं आपण सेगमेंटेशन करून टाकलं की बाबासाहेब म्हणजे या एका विशिष्ट जाती, शिवाजी महाराज म्हणजे एका या विशिष्ट जाती, आणि हे इतके मोठे विचार आहेत या लोकांना विशिष्ट येतात. मी तुझा किस्सा ऐकला की बाबासाहेबांचा फोटो घरात लावण्यावरून घरात तुला सगळ्यात पहिला विरोध. तू माझे वडील त्याला भांडले, म्हणजे तेच गमत दुसऱ्याने भांडायची गरज नाही की तू कशाला फोटो लावतो आणि ते आपल्या जातीचे कुठे. तर बऱ्याच लोकांना कळत नाही की आता मी थेट हक्क सांगतो, बाबासाहेब जर माझे आजोबा आहेत, माझा बाप आहे बाबासाहेब, तर शिवाजी माझा आजोबा आहे. मी मानणार, मला आवडतं आणि मी ह्या सगळ्यात चांगल्यावर मी दावा करणार, एक माणूस म्हणून मी ह्या चांगल्यावर माझा दावा करणार. मला जातीची गरज नाही, आपल्या संविधानावर पण सांगितलंय. पण संविधान उगीच कागद बाबासाहेबांचं आता आपण चर्चा केली मगाशी की संविधान लिहून झाल्यानंतर जे बाबासाहेबांनी भाषण केलं त्याच्यात ते म्हणलेत की हे जर इम्प्लिमेंट नाही केलं नाही तर ह्याचा काय अर्थ नाही. हे लिहून उगीच आणि आपल्याला काय ते आता भेट देतात एकमेकाला कॉन्स्टिट्यूशन, तुला धर्म जाऊ दे ते असं नाही. तू बघ तुझ्या हातात ते शिवाजी जन्मावर दुसऱ्याच्या घरात कसं सेम आहे ना, पण आपण त्याचं काहीच करायचं नाही. आणि मला बाकीच्यांच मला वाटतं जे बाबासाहेबांना मानतायत ना, जे म्हणतायत की मी अनुयायी आहे, मी त्यांच्या जातीचा आहे, यांनी तरी पटकन या गोष्टी सोडून पुढे यायला पाहिजे.
आणि ह्या गोष्टींचं अंमलबजावणी जे म्हणतात आपण मिरवणुका असतील, उत्सव करायला पाहिजे, आनंददायक महोत्सव म्हणजे एकदम जे काय तुम्हाला छान पद्धतीनं त्या म्हणजे बाबासाहेबांना शोभल इतका भारी माणूस, इतका इंटेलिजंट माणूस, इतका प्रेमळ माणूस, जगाच्या म्हणजे इतिहासात असा शोभून दिसावा असा माणूस. आणि त्यांच्याला आपण काय करतो तर तो पण आपण एकदा विचार करतात. ते सगळ्या खरं तर हे कळत नाही असं पण नाही, सगळ्याला कळतं काय कुठं घडतंय तेच कळत नाही, काय होतं तेच कळत नाही. मला ते लई भीती वाटते. आता बाबासाहेब पाया पडायचं खरंच मला भीती वाटते, पण नाही पडलं तर वाटतं की अनादर केलाय. आणि ईश्वराची पण संकल्पना आपली तशी आहे. म्हणजे ईश्वर तर मी मानतो की सगळीकडेच आहे. म्हणजे इथं फोटोत जाऊन पाया पडणं म्हणजे ईश्वराचा अपमान आहे. म्हणजे इकडे नाही का तू. आणि तसा तो मीरचा कोणाचा शेर आहे ना की या तू बैठ की पीने थे मस्जिद में, गालिबचाच आहे का, या तू बैठ की पीने थे मस्जिद में, या ऐसी जगह बता जहाँ खुदा नहीं. तो म्हणतो की मी जर आपण चप्पल सोडून मंदिरात जातो ह्याचा अर्थ मंदिराच्या बाहेर देव नाही. मंदिरात गेला की देव आहे आणि त्याची रेंज तेवढीच आहे देवाची. ईश्वराची रेंज काय आहे? मंदिराच्या बाहेर गेले की चप्पल घालू शकता आणि एकमेकाला लाता पण घालू शकता. माझं असं म्हणते की ईश्वर तुम्हाला सगळं तुम्हाला तिथं बाहेर पण तुम्हाला तो बघत हा तसं चढा ते सगळ्या संतांनी जे सांगितले आपल्याला, सगळ्याच्या ज्ञानी लोकांनी सांगितले, तसंच महापुरुषांबद्दल वाटतं की महापुरुषाचा ईश्वर होऊ नये, देव होऊ नये आणि त्यांचा माणूस पण आपण घ्यायला पाहिजे. पण याच्यात समाज म्हणून म्हणजे आपली ज्या काही पद्धतीची दळणघडण आपण मगाशी गाडगे बाबासाहेब आणि यांची सगळ्यांच्या गाडगे बाबांसारखा माणूस जो आयुष्यभर झटला की मूर्तीपूजा करू नका, आता आपण त्यांचीच मूर्ती बसवली आणि त्यांचीच पूजा केली जाते. ही जी प्रेरक आहेत आणि त्या पद्धतीने आपण मूर्तीत सगळ्या गोष्टी, मूर्तीत सगळ्या भावना, म्हणजे भावना हा एक विचाराचा भाग असायला पाहिजे. तो असा आकुंचन पावल्यासारखा आपण एका मूर्तीकडे आणून ठेवतो. एक किंवा आता मिरवणुकांचा विषय घ्याला, तुझ्या सगळ्या सिनेमांमध्ये तुझं कॅरेक्टर प्रत्यक्ष नसतं तरी तू कधीतरी कुठेतरी नाचताना दिसतो. ही काय साई नाही नागराज, ते मी नाही करत, ती कॅरेक्टर आहे जे मी करतो ते. कारण की ते सगळी गपलत होती ना. पण त्याच्यामध्ये काहीतरी तुझं हे मी तुम्हाला म्हणतो ना मला नाचायला आवडतं हा वेगळा भाग आहे. पण ते तुम्ही जे पात्र बघितलं तर हॅनरीतलं पण जो चंक्या आहे, हॅनरीतली मिरवणूक त्यातलं नाचणं ह्याला वेगळे आयाम आहेत म्हणजे माझ्या दृष्टीने. आणि मी डिरेक्टर असल्यामुळे मला मोठं पात्र झेपत नाही. मला माहिती की आपणच करणं त्याला खूप वेळ लागेल, मीच करायचं, मीच ऍक्टिंग करायची. मी मी आता वैकुंठ नावाची जी फिल्म केली तर ते कळते की खूपच त्रास होतो तुम्हाला, कारण की तुम्ही बघता आणि एकतर ना मी दुसऱ्याचं जज करू शकतो की तू ऍक्टिंग करतोय की नाही. आता मला त्याच्यात डिरेक्टर म्हणून मला इम्प्रोवाइज करू शकतो, स्पॉन्टेनियस काय सुचतं. तर जेव्हा मीच फ्रेममध्ये असेल तेव्हा डिरेक्टर कोणी बघत नाही, ते मला जरा हे वाटतं. म्हणून मी फिल्ममध्ये छोटं छोटं काहीतरी करायचा प्रयत्न करतो. म्हणजे असे वेळ रोल असतात जे विचित्र मजेशीर, ते रोल करायचा प्रयत्न करतो. पण मी ते रोल करतोय म्हणजे ते भारी रोल आहेत अशा अर्थाने नाही करत. नागराज सिग्नेचर आहे. म्हणजे जसं सुभाष घईच्या बहुतेक पिक्चर मध्ये सिग्नेचर म्हणून नाही, ऍक्च्युअली ते पात्र म्हणून आहे. सिग्नेचर म्हणून काय केलं असतं, मी एखादा फक्त येऊन गेलो असतो वगैरे असं केलं असतं. तर ते तसं नाहीये, ते मी काहीतरी पात्र करतो. आणि ते खरं तर हँडरीत मी करणार नव्हतो, पण माझ्या प्रोड्युसरने सांगितलं की तूच कर. आमचे निलेश नवलखा आणि विभाग कजारिया म्हणून आमचे सगळे मित्र आहेत, म्हटली तूच चांगलं करतोय, तूच कर. आणि मी ते ऑडिशन घ्यायचं तर ते ऑडिशनला ते मला आवडायचं नाही, तर ते म्हटली तूच करा. आणि मला मनात वाटलं की बरं आहे करतो म्हणून. पण तशी तुला ऍक्टिंगची म्हणजे तू डिरेक्शन आणि याच्याला पण तुला वाटतं ऍक्टिंग तुझ्या आवडीचा प्रांत दिसतोय कारण आणि त्याचा परफॉर्मन्स दिसतोय. नाळामध्ये तू खूप चांगल्या पद्धतीने मला वाटतं नागरांनी भूमिका. मला आवडतं ऍक्टिंग करायला, पण मला जास्त आवडतं आणि मला जास्त नीट येतं असं मला वाटतं दिग्दर्शन. मला त्याची मजा येते. ऍक्टिंगची मला ऍक्टिंगचा त्रास होतो, म्हणजे ते त्रासदायक काम आहे आणि खूप पेशन्सचं काम आहे. आणि कदाचित मी तेवढा चांगला ऍक्टर नाही आणि मला जे नीट येते ते मी करायला पाहिजे असं मला वाटतं. मध्ये मध्ये डायव्हर्ट होतो मी, पण आता ठरवलंय की आपलं काम आपण नीट करायला. तुझी जी बोलण्याची लकब आहे म्हणजे तू अजूनही वाटतं की सोलापुरातून करमाळ्यात पाहिजे तुला राजा म्हणायचं लहानपणी जायचं. तर ही जी सगळी बोलण्याची लकब आहे त्या पद्धतीने जातो तुझे विषय मांडण्याची हातोटी ते सगळं ते ग्रामीण भाग सगळं तू तसं ठेवलं. मला स्पेसिफिकली असं वाटतं की तू फार टेक्निकली हुशार माणूस आहे. तुला ऑडियन्स सेगमेंटेशन कळतं, तुला कळतं तुझा चित्रपट कसा कमर्शियली हिट होऊ शकतो, कसा होऊ शकत नाही. एका विशिष्ट वयातल्या तरुण ऑडियन्सला ओळखण्यासाठी तू बरोबर झिंगाट सारखं गाणं टाकतोस आणि हे करतो. हे काय याच्या मागचं सगळं बॅकग्राऊंड युनिक आहे. म्हणजे तुझा बाह्य अपिअरन्स हा दिसताना एकदम असं वाटतं की हा फारच जमिनीवरचा माणूस आहे, पण
तुझ्या कामामध्ये प्रत्येक गोष्टीचं सेगमेंटेशन परफेक्ट. पण जमिनीवरच माणूस आहे. म्हणजे अशी माणसं दाखवा मला की जे जमिनीवर नाहीत. सगळी आपण आता काय मी दरवेळेस म्हणतो हवेत उडायला प्रेमात पडायला लागते. गुलजाराचं आहे ना ते गाणं. पण तो पण अनुभव झालाय. हो ते ते पण परतच नाही. कोण जातं काय. पण तुम्ही असं काहीतरी चांगलं काम करता म्हणजे तुम्ही जमिनीवर असू शकत नाही. ह्याला पण काय म्हणजे मला वाटतं लॉजिक नाही. आणि तुम्ही तुमचं काम नीट करायला पाहिजे. जे काही मी करतोय ते खूप मन लावून करायचा प्रयत्न करतो आणि लकीली ते सगळ्यांना आवडते. पण ह्याच्यात म्हणजे अजून तुझ्या बहुतेक सिनेमा बोर नाही झाला ना आम्ही दोघं. तुम्ही पण विचारा काय काय मध्ये. अजय अतुलचं संगीत आणि ते त्या पद्धतीचं संगीत असतं म्हणजे यंग क्राऊड. सैराटच्या आधीचं तुमचं प्रमोशनचं फंडे काही बघितले ज्या पद्धतीने केलं जातं ती याची काही बेसिक तुझी एक स्वतःची स्ट्रॅटेजी. डिरेक्टर म्हणून तुमच्या चॉईसेस असतात. तुमचं एक म्हणणं असतं कारण की डिरेक्टरची जबाबदारी असते की फिल्म कशी जाणार आहे काय काय होणार आहे. आपण अजय सारखे जर संगीत दिग्दर्शक तुमच्यासोबत असतील तर ना की सोन्याहून पिवळं होतं सगळं. आणि अजय इतक्या प्रेमाने इतक्या हुशारीने ते काम करत असतात. त्यांचा काय म्हणतात त्यांची प्रतिभा इतकी भारी आहे की चिंगाडसारखं गाणं मी कल्पनाच केलं नसतं असं गाणं. किंवा सैराटची सगळीच गाणं यायला लागलं. आणि तर यायला लागलं जेव्हा सुरुवातीला जरी ट्यून झाली तेव्हाच आम्ही इतके मंत्रमुग्ध सगळे झालो होतो. आणि त्याला शब्द नव्हते. आणि माझं जर असं हट्ट होतं की ते शब्द सुद्धा नको आपण तसंच यायला लागलं जे होतं ना तर ते तसंच करू. आणि सिनेमा म्हणजे दिग्दर्शक तो काय करतोय सिनेमा काय सांगायचा प्रयत्न करतोय हे समजून संगीत अजय अतुल करतात. त्यामुळे त्याचं एक जिन्सी सैराटचं सगळं झालं. आणि ऍक्टर सगळ्या बाजू त्याच्या इतक्या सुंदर झाल्या त्यामुळे लोकांना जास्त चित्रपट. एक याच्यामध्ये हे बघताना सैराटच्या वेळेस त्याचे म्युझिक आणि त्या पद्धतीने केल्या गेलं. तुम्ही बाहेर जाऊन तिथे कुठल्याही मला बॉलिवूडच्या पण कुठल्याही सिनेमाचं संगीताचं त्या ठिकाणी म्युझिशियन्स आणि त्या पद्धतीने केलं ते स्वप्न आणि हे सगळं बघायला पण खूप मेजर असा वास ते लागतो. दुसरं या सगळ्या मागे पैशाचं पण निमित्त आहे. एका मराठी पिक्चरमध्ये आणि ज्याचा बाज ग्रामीण आहे तिथे असा विचार हा विचार कुठून आला सगळ्यात पहिले. मी ते म्हणतो तुम्हाला पैसे लावायचे कुठे हा मुद्दा पाहिजे. म्हणजे खिशातले पैसे पण कुठे जायचं हे जर नसेल ठरवलं तर पैशाचं काय करायचं कळलं. कारण तुमच्याकडे प्लॅन पाहिजे ना नीट आणि त्या प्लॅनवरती म्हणजे तुम्ही पैसे लावा. आमचे जे प्रोड्युसर आहेत झीचे सगळे लोक निखिल साने विशेषतः त्यांना ते आपलं पोटेन्शियल दिसत होतं कळत होतं की जे काही करतो आपण ते सत्कारणी लागणार आहे आणि ते गरजेचं आहे म्हणून हे केलं. आणि नाहीतर हॉलिवूडमध्ये जाऊन म्युझिक रेकॉर्ड करणं ते खरं तर एक जरा अय्याशी वाटावी. पण जी गाणी आहेत ज्या पद्धतीची सिम्फनी जे म्युझिक अजय अतुल यांनी तयार केलं तर त्याच्या कल्पनेला मॅच करायला ते करायचं गरजेचं होतं त्यामुळे ते केलं. एक तुझ्या सगळ्या चित्रपटांचा जो शेवट असतो बहुतेक बॉलिवूडमध्ये जनरली जेव्हा चित्रपट बनवतात लोक तर शेवटी सगळं गोडगोड करायचं असतं किंवा ते तुम्हाला एका विशिष्ट कन्क्लुजनला आणून ठेवतात. एका कोपऱ्यावर तुम्हाला एका ठिकाणी आणतात आणि तिथे त्यांचं मत देऊन मोकळे होतात. तुझे सिनेमे बघितल्यानंतर आम्ही तिथे शेवटी तो शेवट बघितला की प्रचंड प्रश्न प्रचंड कोलाहल प्रचंड कावर मासतं मनात विचारांचा. याच्या मागची तुझी काय भूमिका असते. तुला संदेश नेमका द्यायचा नसतो की तुला तुझं म्हणणं आहे की मी हे मांडलंय आणि तुम्ही तुमचा अर्थ काढायचा. तिथे हे मागं पण उदाहरण देते एकदा की लोकांचं काय असं अपेक्षित काय असतं की आपल्याला आधी विचार असतं ना की म्हणजे विशेषतः जर फॅमिली ड्रामा असेल तर एखाद्या सुनेला सगळी छळ करून घराबाहेर काढतात वगैरे आणि मग ती बिचारी त्राही इकडे फिरते आणि काय करतं आणि शेवटी तिला घरात घेतात आणि तिला घरात घेतली की आपल्याला इतकं रडायला येतं लय भारी वाटतं सगळ्याला घ्यायला घरात सगळे एकत्र फोटो काढतात पिक्चर संपला. पण प्रेक्षकांना बरं वाटतं की त्या सुनेला बाहेर काढलं होतं खरं प्रश्न उभा राहता एक सामाजिक प्रश्न एक झाला पण तिला घरात पण घेतलं बरं मग आता काही चिंता नाही घरी जाऊ. जर ती बाहेरच राहिली आणि प्रेक्षक घरी गेले तर ते विचार करते झालं काय म्हणजे पिक्चर असा असं त्यांना ते राग प्रश्न निर्माण केला तर तुम्ही सोडून टाका. मला कधी वाटतं की प्रश्न आहे आणि चित्रपटगृहातून बाहेर पडला तरी आहेच तुम्ही पण घरी घेऊन जावा थोडा प्रश्न आणि विचार करा की ह्याचं काय करायचं आहे. म्हणून मला वाटतं की सगळ्याचं कन्क्लुजन म्हणजे दरवेळेस सगळ्याचं कन्क्लुजन करून जगाने दगड मारलं काय मग बरेच म्हणजे पिक्चर अर्धा संपला आहे. जगाने दगड मारलं काय होतं मला ऐकलंच नाही सगळ्यांना माहिती काय होऊ शकतं
सैराटच्या ते लहान पोराचं काय होऊ शकतं जास्त विचार करायला पाहिजे. आणि म्हणून कन्क्लूड करणं हे जे म्हणतो ना साता उत्तराची कहाणी सफळ सफळ झालेली काय ते बरं पण आहे. कधी कधी बरंही वाटतं काय काय तशाही फिल्म पाहिजेत नाही मग म्हणत नाही, कारण की दरवेळेस वास्तव अंगावर नाही का येतं ते. पण मला असं वाटतं की हे प्रश्न आहेत आणि थोडंसं घरी घेऊन माझा फॅन्ट्रीच्या विषयातला एक किस्सा आहे. मी अमरावतीमध्ये फॅन्ट्री बघितला आणि माझा एक डॉक्टर मित्र शाळेतला, तो आता डॉक्टर आहे, आणि एक इंजिनियर मित्र, अशा दोघांना आम्ही पिक्चर बघायला आम्ही तिघजण बनतो. ते शेवटचा दगड मारण्याचा सीन झाला आम्ही उठतो आणि ते दोघं जण प्रचंड शिव्या झाल्या. तो इकडे विदर्भात लोक म्हणतात कुठं मारला मोठा. सो अशी सुद्धा लोक आहेत की ज्यांना या कन्क्लुजनला यायला की हे नेमकं काय झालंय हे समजत नाही. आणि अशा वातावरणातलं आणि ही संख्या खूप मोठी आहे तशी, अशा वातावरणात कमर्शियल सिनेमा बनवायचा वास्तवावर आधारित, ही रिस्क नाही वाटली कधी? मी ते सांगतो मला, मी तिथं रिस्क कशाची घ्यायची, रिस्क कशाची, पैशाची फक्त ना. पैसे तर मला ते मी विचार करत होतो, माझ्याकडे पैसे नव्हते आणि मी विचार केला की मला ह्याच्यातून पैसे मिळते हे तर कधी कल्पनेत केलं नव्हतं. मी सगळ्या नोकऱ्या करून बघितल्या, काय काय उपद्योग करून बघितले. मी तसा पोलीस पण झाला पोलीस झालो, म्हणजे काय स्टेशनरी दुकान चालवलं, वॉचमॅन झालो, टेलिफोन बूथवर बसलो, इस्त्री दुकानात काम केलं, सगळं केलं. आणि जगण्यासाठी मला सगळं करायला भारी वाटतं. अजून त्याचं काय त्यात काय वाव पण नाही. चित्रपट बघायचा हे माझा छंद होता, ते बनवायला लागून त्यातून पैसे मिळायला लागले, हे माझ्यासाठी हा बोनस आहे. पण हे करताना मला हे लक्षात आलं की तुमच्या मनातली गोष्ट तुम्ही सांगता त्याचे पैसे पण मिळतात, त्याचा तुमचा रोजीरोटी पण चालते. मला आता अचानक हे नाही बदलते की तुम्ही रोजीरोटीच करायला लागला ते. तर तुमच्या मनातली गोष्टी तुम्हाला जे वाटते ना ते करायला पाहिजे, त्याचे पैसे मिळाले तर उत्तम. आणि एवढंही अक्कल आहे की माझी फिल्म एकदमच प्रोड्युसरला बुडवी अशी फिल्म आजवर केली नाही आणि करणार पण नाही. तेवढी अक्कल आहे की लाखाचे 12,000 नाही करणार, पण मनातलं पण सांगून जर त्याचे पैसे मिळाले तर उत्तम. हे आम्ही परवा तुझ्या विषयात बोलताना आपल्याकडे वारंवार बोलताना प्रथम स्पेसिफिकली खूप चांगलं की हा माणूस आहे, याला कॉन्टेंट कळतो, हा कॉन्टेंट तयार करतो, पण याला काही घ्याय नाही पैसे कमवायचे, की मला खूप पैसे कमवायचे, भरमसाठ पैसे कमवायचे आणि मग मी वाटेल ते जे माझ्यासमोर येईल ते बसा सगळे चित्रपट काढते. तू काय प्रोसेस आहे तुझी, म्हणजे तू असं ठरवूनच चाललायस की याच लाईनवर तू चालणार आहेस? करत मला म्हणजे हे थोडंसा म्हणजे अनुभव कळलंय माणसांना, म्हणजे पैसा सगळं काही करतच नाही. हे असं तात्विक वाटेल, पण मी बघितले आजूबाजूला बघितलेत माणसं बघितले पैशानं अडचणी पण वाटतात. कधी कधी वाटतं फॅन्ड्रीच्या आधीच बरा होतो मी. म्हणजे पैसा सगळं काही नाही आयुष्यात. पैसा पाहिजे, किमान पाहिजे, जास्त असलं तरी अजून उत्तम, पण त्याला काही मर्यादाच नाही की किती पाहिजे. म्हणजे मला तुम्ही सगळं जग दिलं तरी मला कमीच वाटेल, अजून वाटेल की हे ठीक आहे. या येतेबद्दल माहिती आपल्या सगळ्या म्हणजे तुम्हाला ती इच्छा काही संपणार नाही. पण मला याचं काम हे काय होणार, मी वेग वाढला, पैसे कमायला माझी कामाची क्वालिटी कमी होणार. आणि ह्याला काय नाही असं तत्व देण्याची गरज नाही, ती टेक्निकलच गोष्ट आहे. म्हणजे मी 8 माणसांचा 10 माणसांचा चहा बनवू शकतो, 100 माणसं आली तर ते बिघडणार. मग त्याला तुम्ही काहीतरी मार्ग शोधणार, त्याला काहीतरी पळवाटा शोधणार. मला असं वाटतं की मला वेग वाढला पाहिजे, जेवढ्या वेगात तर हा पण वेग काय बरा नाही हे मला पण आता कळायला लागले. कारण की 8 वर्षात मी फक्त 3च फिल्म केले, तर मला वाटतं की जरा वेगळं करायला पाहिजे. मधला काळ कधी कधी घालतो तुम्ही इकडे, आणि मला जागायला मजा येते. जे चाललंय ना त्याची मी मजा घेतो, जिथं आहे तिथे त्याची मजा घेतो. आणि पैशानं खूप जगणं सुकर पण झाले, पण एकदम ह्याच्यातून ह्या सगळ्या कलेला सोडून ह्या सगळ्या गोष्टी सोडून मला काहीतरी करून हे पण नाही, पैसे पण नाही कमवायचे. ठीक तुम्हाला तसं मला काही नाही. आणि पैसे येतील, पण वय चालले, शरीरची जायला लागले आणि हळूहळू सगळे मरणार आहेत. आपण मरते आहोत ही गोष्ट भारी आहोत, त्यामुळे तुम्ही पैसा कमवला तरी मी ठेवूनच जाणार आहे. मध्ये तुझ्या ओव्हरऑल सगळा जो प्रवास आपण आतापर्यंत जर बघितला, तुझ्या जाणीवा फार प्रगल्भ आहे. म्हणजे जनरली अशा सेक्शनमध्ये आला माणूस, कमर्शियल सिनेमा करायला लागला, पैसे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये येतो, ग्लॅमर मिळतं, त्या पद्धतीने लोक म्हणजे एखाद्या हिरोला मिळणार नाही तेवढी लोक तुझ्यासाठी, आम्ही मगापासून बघतोय लोक सेल्फी काढण्यासाठी त्या पद्धतीने झुंबड करतात. त्या सगळ्या ह्याच्यात माणूस कितीही नाही म्हटलं तरी थोडंसं जमिनीवरून वर उठून तरंगायला लागतो. पण तुझ्या जाणीवा इतक्या प्रगल्भ आहेत, विशेष म्हणजे तुझ्या आतापर्यंतच्या बोललेल्या आणि सगळ्याच्या मुलाखतींमध्ये काय जाणवतं की तू काही असो तुझं मत ठामपणे मांडतोस. आता तर ओव्हरऑल जे काही सोशल आणि सगळं आपण जर टेक्स्चर बघितलं त्यामध्ये लोक घाबरतात बोलायला की मी या विषयावर बोलणार नाही, जातीवर बोलणार नाही, आंबेडकरांवर बोलणार नाही, मी महाराजांवर बोलणार नाही. पण तू मात्र तसं कधीच केलं नाहीस. तू त्या तेवढ्याच याच्यावर आहे. मला वाटतं हाच ओरिजिनल नागराज मंजुळे आहे, त्यावेळी जोरदार काढायला.
तुम्ही झुंडमध्ये जे बाबासाहेबांची जयंती केली ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आहे? मग सांगितलं ते खरंच खूप स्वाभाविक आहे. म्हणजे झोपडपट्टी आली की तिथे लोक कोण असतात, कोण राहतात आणि कोणाची जयंती करतात. हे इतकं सोपं आहे करतात. ते इतकं आश्चर्यकारक वाटतंय. आणि बऱ्याच जणांनी लिहिलं की 100 वर्षात पहिल्यांदा झाले होते. तर हे करायला पाहिजे होतं आधी. जर झालं नसतं, आत्ताच झालंय 100 वर्ष, हे करता आधीच व्हायला पाहिजे. आणि झोपडपट्टीची लोक दिसतात, पण झोपडपट्टीच्या लोकांबद्दल काहीच कळत नाही. तर आपल्याकडे काय, आपल्या हिंदी फिल्ममध्ये काय होतं की गरीब आणि अमीर. गरीब कोण असतो अजिबात कळत नाही. भांडणं लई झाली. तुम्ही गाणी बघ, म्हणजे झुंडचा किंवा सैराटचा कंटेंट असं काय नवा आहे. म्हणजे भांडणं की तुम्ही कुठलाही पिक्चर काढायचे, लव्ह स्टोरी कुठली, तर त्याच्या हे आहेच, पण ते स्तर आहे. आणि एवढी लोक का लागणार नाही म्हणतात, त्याचं कारण काय नीट कळत. सतत तुम्ही ना साधारीकरण करून टाकतो आपण. आणि तर थोडंसं जे आहे ते सांगायचा प्रयत्न केला, आपल्याला वाटतं की अरे लय धाडस केलं. हे खूप स्वाभाविक आहे. आणि ते तुम्ही कुठेही गेलं तरी सहज दिसणारे दृश्य आहे. त्यामुळे मला त्यात असं काही लय विशेष केले असं नाही वाटत. हे मी मला बघायचं तुला विचारलं, तू ज्या पद्धतीने व्यक्त होतो, मोकळा राहतो सगळं, तुला वाटत नाही की या सगळ्या ओव्हरऑल आताच्या सगळ्या पॉलिटिकल आणि सगळ्या याच्या सिनारिओ तुझं परत एकदा वर्गीकरण होईल? काय होईल मला स्वतःला, मी तुम्हाला खरं सांगता, मी स्वतःला, मला जेवढी अक्कल आहे ना, मी जात ओरडण्याचा प्रयत्न केला. मी सांगतोय वडार जातीला, पण मला जातीचा अजिबात अभिमान नाही आणि मला किळच पण नाही. जात ही ना डाटा आहे. म्हणजे डाटा पुस्तकांची लायब्ररी कशी हे असते तसा डाटा आहे. त्या जातीला घेऊन जर तुम्ही इतकं ठाम राहिला की मला लय भारी वाटते किंवा मला लय निवडून वाटते, दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. त्यामुळे मी जे काय बोलतोय, मी जे काही करतोय, आणि मुळात मला माहिती की माझ्या मनात कोणाबद्दल द्वेष नाही. हे मी लय ठामपणे सांगू शकतो. मला बाकीचं मी गॅरंटी दिली नाही. मी नक्की चुका करेल. मला कधी एखादं नाही का इतका कोणी शहाणा असं नाही, मी तरी नाही. मला कधी कधी तरपडून हेच लागून कळते, बोलताना काय चूक करील, कधी कधी वागताना काय असं होईल. पण मला हे माहिती की माझ्या मनात द्वेष नाही. आणि मी जे करतो ते चांगलं काहीतरी व्हावं. त्या सगळ्या ज्या माणसांकडून अक्कल शिकलोय ह्या वाचनातून शिकलो, त्यातून मला कळते की मी सगळ्या माणसांवर प्रेम करतोय. आणि पण त्यामुळे मला घाबरायची गरज. कुणी मला किती कॅटेगराईज केलं तरी मी त्या कॅटेगरीत टाकलेला मला घाबरत नाही. आणि मला आपले हेतू जर माहिती तर त्याला घ्यायची गरज नाही. रघुवीर यादव बरोबर एक पिक्चर केलेला आहे. हा, त्याच्यामधली ती तुमची भूमिका होती, हो. त्या भूमिकेची तुम्ही केली, तर ते काम केलं तर तुमच्या घरातल्यांची काय प्रतिक्रिया? काय नाही सर, ऍक्टर आहे मी. विलनची भूमिका वाटते ना, त्यामुळे ते वाटतं की तुमच्या कारकिर्दीची भूमिका. माझ्या आता जर लेखणी नसती असती कोणचं सध्या तेव्हा असेल. आणि मनातला मी जो अतोनात कोला आलाय तो उपसतच राहिला असतो. आतापर्यंत सर पॅन्ट्री झालं, सैराट झालं, पिस्तुले असेल आणि आता झुंड. म्हणजे आज तुम्ही करताय, मग याची जी तीव्रता होती आधी, तरी आता थोडीफार काही कमी झाली का? हा माझ्या मनातला प्रश्न आहे. कारण की मी हा विचार करतो, तुमच्या बद्दल खूप विशेष प्रेम आहे मला. आणि मी अनेक तुमचे इंटरव्ह्यू वगैरे बघितले, इथे हा प्रश्न विचारला गेलाय की नाही माहित नाही. पण मला असं वाटतंय की आता एवढं केल्यानंतर ती काय जी आधीची तीव्रता होतं ते काय जगणं होतं, ते अगोदर ते तुम्ही बघितले, पाहिले आणि जे मांडण्याचा प्रयत्न केलाय तुम्ही थोडंफार करताय आणि इथून पुढे करत राहणार. पण त्याची जी तीव्रता होती ती या मांडण्यानं काही थोडीफार काही कमी झाली आहे का? तीव्रता म्हणजे कसं? म्हणजे अगोदर आतापर्यंत जो कोलाहल होता, म्हणजे आतापर्यंत मला हे मांडायचं होतं आणि असं आपण मांडू शकलो, ती जी मनात होती ती तीव्रता ती आता फार थोडीफार कमी झाली आहे की काय? त्याचं प्रमाण कसं आहे? वयानुसार अक्कल येत जाईल तसं तुम्ही शांत होता. म्हणजे आईस्क्रीम बघून जे 10 वर्षाचं पोर उड्या मारतं ते 20व्या वर्षी तुम्ही 30व्या वर्षी काही मिळून 60 तर इच्छा असली तरी खाऊ शकत नाही. हे बदल होणार, हे सगळ्यात होणार माझ्यात नाही. पण माझं मत बदल, आईस्क्रीम आवडत नाही असं नाही होणार कधी आयुष्यात. त्यामुळे मला जे म्हणायचं ते कधी बदललं नाही. माझ्या मनातला कॉल आला, एकट्याच्या मनातला नाही, 1 करोड लोकांच्या मनातला कॉल आला. त्यामुळे जितक्या मनाचा कॉल आला जर माझ्यात असेल तर तो येत राहील. पण हळू कसं असतं की तुम्ही जरा समंजस व्हायला लागतंय. मला माझ्या हे कळायला लागतं. आधी आग्रही होतो, म्हणजे नाही का दार उघडत नाही तर लाता घालू, तोडू. आता वाटते की दुसरं दार फटवू, ते पण नसेल तर आपलंच दार आणि त्यांना विनंती करून की बाबा दार उघडा. हे तुमचं जे ॲग्रेशन असतं ते ॲग्रेशन कमी होत जाणार.
होत जाईल. पण कोलाहल नाही मला वाटतं कमी होणार आणि कमी होणार म्हणजे जर असेल समाजात तर तो येईल मनात, माझ्या मनात असेल तर येईल आणि मन शांत झालं तर मग उत्तमच आहे. कोलाहल संपला माझा, मला आवडेल की शांत. सर एक विचारू का प्लीज? आपण झूम पिक्चर करणार फार बरं वाटलं ऐकून आणि पाहून पण की जिथं बाबासाहेब आंबेडकर तुम्ही चित्रपटाच्या माध्यमातून जयंती उत्सवाच्या माध्यमातून दाखवलात. आज टी व्ही सिरियल आपण जर पाहतो, झी टी व्ही म्हणा की कुठल्याही टी व्ही चॅनल पाहतो, तर एक बौद्ध कुटुंब जे आदर्श कुटुंब दाखवत नाहीत. म्हणजे जे आदर्श कुटुंब आहे, कारण की अनेक वेळा आपण पाहतो की झोपडपट्टी, परंतु त्याच्यातूनही एक चांगल्या क्वालिटीचे लोक बुद्धिझम जगतोय. तर अशा पद्धतीत जर लोकांपर्यंत पोचलं, कारण की हल्ली आपण काय करतो, कुठलेही टी व्ही चॅनल पाहतो तर मी असं पर्टिक्युलर बोलतो पण सर्व जाती धर्मांना दाखवलं जातं, सर्व जाती धर्मांचे सणसूद दाखवतात. मग रंगपंचमी असो किंवा दहीहंडी असो, एक्सपायर्ड आलं सर मला. पण या माध्यमातून जर लोकांपर्यंत येस, या भारतातली लोक बुद्धिझमची लोक सुद्धा फार चांगलं माध्यम आहे जगण्याचं, हे जर आपण दाखवू शकतो आलं तर उत्तमच आहे. सगळ्या लोकांचं चित्र यायला पाहिजे. याच्यात मला वाटतं नागराज मला खूप महत्वाचं वाटतं की म्हणलं की बाबासाहेबांची बुद्ध धर्माची दीक्षा घेतल्यानंतर त्यांना पूर्ण बौद्ध धर्म समजून सांगेपर्यंत तेवढा कदाचित वेळ मिळाला नाही, आपल्याला नीट ते समजलेलं पण नाही. त्याचा खूप छोटा भाग आपण घेतो किंवा तेवढ्याच पद्धती येतात. मला वाटतं नागराजच्या पण वेळेच्या आणि सगळ्या लिमिटेशन्स आहेत ते बघता. एक प्रश्न आहे. पहिला चित्रपट असा बनायचे त्यावेळी एक मोठा कलाकार घेऊन चित्र बनवत होते. तुम्ही आल्यानंतर पुस्तुल्या पाहिल्या, फॅन्ट्री झाला, तुम्ही जनरल आर्टिस्ट लोकांना घेऊन काम करणार आणि आता तुम्ही बिग बीला घेऊन काम केलं. तर यापुढे तुम्ही इंडस्ट्रीमध्येच आर्टिस्ट घेणार आहात, परत त्या आर्टिस्ट सोबत काम करणार आहात, जे तुम्हाला जशी गरज आहे ना स्क्रिप्ट तसं करेन आणि नव्या लोकांनाही संधी देईल आणि सगळ्यांसोबत पण काम करायचे. जे काही चांगले ॲक्टर आहेत, जे माझ्या आवडीचे आणि मराठी जितकं चांगलं काम करतात त्यांच्यासोबतही काम करायचं. सगळ्या कथेची गरज बघून जास्त मी प्रयत्न करतो. जगासारखं पोरगा तुम्हाला इंडस्ट्रीत सापडलं नसता, म्हणून जगात मला जाऊन तिथं शोधायला पाहिजे. पिस्तुल्या सापडलं नसतं, पिस्तुल्या तिकडे शोधायला पाहिजे. तर मी जसं गरज वाटते तसं प्रयत्न करतो. सैराटमध्ये शिक्षण पूर्ण घेऊन प्रत्येक पालकांची इच्छा असते मुलांनी शिक्षण घेऊन पुढे मग आपल्या मार्गाने लागा, संसाराच्या किंवा प्रेमात पडायच्या. तर सैराटमध्ये अल्पवयीन मुलंच प्रेमाच्या मागे लागले तर ही कल्पना आपल्याला कशी? ते अल्पवयीन नाही एकतर सैराटमध्ये कॉलेज पोर आहे, नाही कॉलेज पोर आहे. मी नीट जर त्यातला सैराट बघितला तर ते सगळे कॉलेज पोर आहे, 12वी नंतर. पण तरी तुमचा प्रश्न हा आहे की बाबा लवकर प्रेमात पडावं नाही. हा इतका गहन प्रश्न आहे. तुम्ही जेव्हा 20 वर्षाचे असतात तर तुमचा प्रश्न वेगळा असतात, आता तुमचा प्रश्न वेगळा आहे. मत पण आता वेगळं असेल तेव्हा तुमचं मत वेगळं असेल. तुम्ही 20 वर्षाचं होऊन उत्तर दिलं तर वेगळं होईल. पण हे मतच आहे की सामंजस्य असावं, जरा बघून हे एक फक्त शेवटचा प्रश्न प्रेमाला शेवटचा ऐकूया. सैराटमध्ये शेवटी जे खुनाचा जो सीन दाखवलाय, बहुतांशी इंडस्ट्रीमध्ये बऱ्याच निर्मात्या प्रोड्युसरांच्या ध्यानीमनी असतं की कॉमेडी चित्रपट असावा किंवा कॉमेडी अंगाने त्याची पटकथा, संवाद गेलेले असावेत, कथा असावी. सैराटमध्ये जे शेवटी दाखवलंय तेव्हा प्रोड्युसर किंवा इतर टीममध्ये किंवा अजय अतुल दादाने पण त्या सीनला बॅकग्राऊंड स्कोर दिलेला नाहीये, म्युझिक दिलेलं नाहीये. तर असा कधी विरोध होतो का टीममध्ये पण तात्विक जे कथेच्या बाबतीत आहे की हे शेवट असा व्हावा, किंवा फॅन्ड्रीमध्ये सुद्धा तू शेवटी कॅमेऱ्यावर दगड भिरकवलाय जो समाज माध्यमांवरती हे ना कथेची गरज असते. रायटर आणि दिग्दर्शक हे जास्त ठरवतात, ते बाकीचे ठरवत नाही. प्रोड्युसर ठरवत नाही, पण चर्चा करू शकतात, सांगू शकतात. जर डायरेक्टरला नीट कळत असेल ना की त्याला काय करायचंय तर तुम्हाला बाकीचे सपोर्ट करतात. तुम्हाला कन्फ्युज असेल ना तर मग सगळे सल्ला द्यायला लागतात. चहा करताना तुम्ही असं जर बघत बसला तर सगळे घेऊन साखर टाकतात. तर तुम्हाला माहिती ना गप्प बसा मी पाचतो, पण माझी साखर कमी पण चहा असाच आहे. तुम्ही म्हटला ना की मला जरा कळलं बरं का चहा जरा गंडलं वाटतं, सगळे उठून येतात. नाही जरा म्हणजे आमचा मित्रांचा किस्सा आहे एकदा, आम्ही मटण करत होतो शेतात. करता करता सगळ्याला उत्साह थांब मी करतो तू थांब आणि तू मी करतो यात भांडण झाली. जे काय आम्ही शेवटी खाल्लंय ते भारी झाले.
मला वाटतं नागराजच्या विषयात ज्या पद्धतीने म्हणजे हे कदाचित ते दबांगमध्ये असा बेल का हलवला हे कदाचित इकडे कोणालाच विचारणार नाही. पण हे ज्या हक्काने आणि ज्या प्रेमाने नागराजकडे लोक येतात, ज्या प्रेमाने तुझ्याशी बोलतात, कारण तू त्यांना त्यांच्यातला वाटतोस. आणि मला वाटतं या शृंखलेच्या निमित्ताने हा जो माणसांमधला माणूस आहे आणि या शृंखलेच्या निमित्ताने नवी मुंबई महापालिकेने सुद्धा जे एक विचारांचं रोपटं लावलंय, मला वाटतं ही इथे थांबायला नको. ही सुरुवात आहे. आपण 2022चा जागर 2022 हा कार्यक्रम आणि या शृंखलेचा शेवट इतका सुंदर, इतका छान दिलखुलास झाला आणि एक नवीन विचारांची पेरणी या निमित्ताने नवी मुंबई महापालिका नागराजच्या साक्षीने करते. तर त्यांच्या पुढच्या सगळ्या या वैचारिक पेरणीच्या वृक्षरोपणाला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तुम्हा सगळ्यांचं मनापासून